क्रिया करतो, देवाचं भजन असो, देवाचं पूजन असो, देवाचं दर्शन असो, देवाच्या गुणानुवादाचं श्रवण असो, जे जे म्हणून आपण काही करतो ते केवळ आपल्या आनंदाकरता करत असतो. आणि म्हणून भक्ती या साधनानं भगवंताच्या सर्व क्रियेचा आनंद भोगत असतो. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये असणारी भक्ती, आपल्या अंतःकरणामध्ये असणारं ज्ञान आणि आपल्या अंतःकरणामध्ये असणारा वैराग्य दृढ झालं पाहिजे, याच्याकरता या कथा ऐकायच्या. ज्या कथेच्या श्रवणाने ज्ञान, भक्ती आणि वैराग्याला पुष्टी प्राप्त होते, अशा त्रिवेणी संगमात्मक कथेचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत. वक्ता अतिशय अधिकारी आहे. विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले, ज्यांनी आईच्या उदरातच संसाराला जिंकलेला असे वैराग्याचे शिरोमणी श्री शुकाचार्य आहे. 16 वर्षाचं वय आहे, कुरळे कुरळे केस आहे, सफरचंदासारखे गाल आहे, गुलाबी गुलाबी ओठ आहे आणि दिगंबर अवस्था आहे. दिगंबर कशाला म्हणाले दिगंबर? सांगा. मागच्या वर्षी व्याख्या सांगितली की काशीत दिगंबर शब्दाची व्याख्या सांगितली. मागच्या वर्षीच काल काय खाल्लं ते ध्यानात राहत नाही. मागच्या वर्षीची गोष्ट करतात. दिगंबर अवस्था आहे. मग दिगंबर शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक व्यावहारिक अर्थ काय आहे? ज्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही त्याला काय म्हणतात? दिगंबर. पण शास्त्रीय दृष्ट्या दिगंबर शब्दाची व्याख्या काय आहे? दिग शब्दाचा अर्थ होतो दिशा. दिग म्हणजे काय? दिशा. आणि अंबर शब्दाचा अर्थ होतो वस्त्र. ज्यानं आपल्या शरीरावर दिशारूपी वस्त्र पांघरलेलं आहे, किंबहुना दिशा हे ज्याचं वस्त्र आहे त्याला काय म्हटलेलं आहे? दिगंबर. आणि दिशा किती आहे? तेव्हा आपलाही वेळ नाही अजून. आपल्या कोणी म्हणते 8, कोणी म्हणते 10, कोणी म्हणते 4. दिशा आहे 10. पूर्व, पश्चिम, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, वर आणि खाली. किती झाल्या? या 10 दिशांचं वस्त्र किंवा दिशा हे जास्त वस्त्र आहे त्याला म्हणायचं दिगंबर. अशी शुकाचार्याची दिगंबर अवस्था आहे. पूर्ण वैराग्य आहे, अपूर्ण नाही. आणि अशा वैराग्याचे महामेरू, वैराग्याचे शिरोमणी कथा सांगण्याकरता वक्ता म्हणून आहे परीक्षितीला प्राप्त झालेले. आणि ज्या ठिकाणी कथा करतोय ते गंगेचं परम पावन तीर आहे. 3 नद्या आहेत. ज्या नद्यांना हिंदू वैदिक धर्मामध्ये विलक्षण असं मानाचं स्थान आहे. त्या 3 नद्या म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती. पण या तिन्ही नद्यांच्या काठावर राहण्याचं एक वेगळं फल आहे. काय फल आहे? गंगेच्या काठावर राहणाऱ्याला ज्ञानप्राप्ती सुलभ होते, कारण गंगा ज्ञानद्रव आहे. यमुना नदीच्या काठावर राहणाऱ्याला भक्ती सुलभ होते, कारण यमुना भक्तिद्रव आहे. आणि सरस्वती नदीच्या काठावर राहणाऱ्याला वैराग्य लवकर सुलभ होते, कारण सरस्वती वैराग्यद्रव आहे. म्हणून या तिन्ही नद्यांच्या काठावर राहण्याचं साधकाला विशिष्ट असं फल प्राप्त होते. गंगेच्या परम पावन तीरावर कथा चालू आहे, कारण ज्ञानाच्या शिवाय मोक्ष प्राप्त होत नाही हे त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. सुभाषितकारांनी वर्णन केलं कोण कोण कशामुळे वश होते. देवाला वश करायचं असेल तर भाव लागतो. भावेन देवं कलया नरेंद्रं, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रं कृपयश्च पुत्रं, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. कोण कोण कशावर वश होते? आला का श्लोक लक्षात तुमच्या? भावेन देवं, देवाला वश करायचं असेल तर भाव लागतो. भाव शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देवा कारणे भाव तस्मा, द्यावे न लगे फार असे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हा तगा. महाराज म्हणतात नका बोलला. भाव म्हणजे काय? शिरूर गोस्वामींनी भावाची व्याख्या एका ठिकाणी अशी केली, प्रेम नसतो प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधई. ही प्रेमाची प्रथम अवस्था म्हणजे भाव. देवाला वश करायला भाव लागतो. भावेन देवं कलया नरेंद्रं, नरेंद्र म्हणजे राजा. राजाला जर वश करायचं असेल तर तुमच्याजवळ करा लागते. कलेने राजा वश होतो. बायकोला वश करायचं असेल तर काय लागते? पैसे. हा, ते बरोबर सांगितलं.
तुम्ही रोज घरी आल्याबरोबर काही ना काही बायकोच्या हातावर ठेवा, तुमच्या मनासारखा कारभार होईल. पण तुम्ही काही ठेवू नका. काय कर्फ्यू लागायसाठी वेळ लागणार नाही घरात. धनेन कांता, शत्रूला वश जर करायचं असेल तर कपट लागते. कपटेन शत्रू वश मध्ये करायचं असेल तर कपट लागते. कपटाशिवाय शत्रू वश होत नाही. पोराला जर वश करायचं असेल तर कृपयश्च पुत्रम, मित्राला वश करायचं असेल तर सत्येन मित्रम, मोक्षाला जर वश करायचं असेल तर ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते ज्ञान अवघड आहे. म्हणून ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष पर्यंत जायचं. मोक्ष म्हणजे काय? मोक्षाचं स्वरूप शास्त्राने सांगितलं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच म्हणतात मुक्ती. मुक्तीचा अनुभव नाहीये, नुकतीच आहे. मुक्ती म्हणजे ज्या ज्ञानाच्या भरोश्यावर मोक्ष गाठायचा आहे तो मोक्ष महाराज म्हणतात परीक्षिती राजाला शुकाचार्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. नित्य मुक्त अवस्था आहे शुकाचार्यांची, सिद्ध कोटीला प्राप्त झालेली आहे. ज्यांच्या जीवनामध्ये काहीही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, परिपूर्णत्वाला प्राप्त झालेलं ज्यांचं जीवन आहे, असं ज्ञानी जीवन परीक्षितीच्या परम भाग्याला त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. आणि प्रथम स्कंदामध्ये व्यासांची व्यथा आणि मंगलाचरणाची मीमांसा आलेली आहे. प्रथम चरणात भागवताच्या व्यथा शब्दाचा अर्थ आहे दुःख. व्यासांच्या अंतःकरणाने दुःख होतं का? अंतःकरणाच्या ठिकाणी आपण केलेल्या कर्माचं जोपर्यंत समाधान प्राप्त होत नाही तोपर्यंत दुःखच असते. आणि कर्मामध्ये जर न्यूनता राहिली तर ती न्यूनता तुम्हाला सुखानं झोपू देत नाही. कोणती कर्म करा तुम्ही, चांगलं केलं तर काही हरकत नाही. वाईट कर्म जर केलं तर जगाला तुमचं वाईट कर्म दिसणार नाही, पण तुमच्या कर्माचा साक्षीदार तुमचं मन असते. ते आतून काट्यासारखं तुम्हाला काय करत राहते, टोचत राहते की आपण आज हे चांगलं केलं नाही, चांगलं केलं नाही, चांगलं. लोकांना नाही दिसणार, लोकांना दिसेल ते चांगलं दिसेल. कधी कधी वाईट गोष्ट सुद्धा चांगल्या गोष्टीचं पांघरून घेऊन वाईट गोष्ट होत असते. वर दिसताना चांगलं दिसते, आत वाईट असते. ते वाईट कर्म करणारा जो करता असतो ना त्याचं मन, कारण आपल्या प्रत्येक कर्माचं साक्षी आपलं मन आहे. तुम्ही मनाला साक्षी ठेवूनच कर्म करता, पण लोकांना जरी तुमचं कर्म चांगलं दिसत असेल, मांजर दूध पिते कशी पिते? डोळे लावून पिते ना. का डोळे लावते? तिला वाटते आपल्याला कोणी पाहत नाही, पण तिला पाहायला असंख्य डोळे असतात. त्याप्रमाणे कर्म करणाऱ्या प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपलं कर्म कोणीच पाहत नाही, पण या गाफलीत राहू नका. तुमचं कर्म पाहणारे चष्मदीत गवाह तयार आहे. इथे नाही, पण वर गेल्यानंतर तुम्हाला जबाब द्यावा लागेल. तुम्ही जर खोटं बोलले तर तुमच्या कर्माचे सर्व साक्षी उभे असतात. इंद्र, चंद्र, महेंद्र, सूर्य, दिशा, पंचमहाभूत आणि साक्षात यमधर्म आपल्या कर्माचे साक्षी असतात. म्हणून कर्म करणाऱ्यांना असं कधी समजू नये की आपलं कर्म कोणी पाहत नाही, पाहत आहे. आणि आपण केलेलं कर्म हे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, हे तेवढंच खरं आहे. म्हणून व्यासांनी एवढं मोठं ग्रंथ निर्माण केले. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 महापुराणासारख्या महाग्रंथांची निर्मिती केली, पण मनाला शांती मिळाली नाही. 17 महापुराण केले, 17 पुराण केले होते. तेव्हा नारदांची भेट झाली योगायोगाला, कर्मधर्म स्वयोगाने. शास्त्र असं सांगते आपली चूक आपल्याला कधी दिसत नसते. आपली चूक आपल्याला दिसते का? दिसत नाही. आपली चूक दाखवणारा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भेटणे तेवढंच खरं. पण गंमत अशी आहे, आपल्या चुका काढणाऱ्याचा आपण द्वेष करतो, आपल्या चुका काढणाऱ्याचा आपण राग करतो, आपल्या चुका काढणाऱ्याला आपण चांगलं पाहत नाही. आणि कबीर साहेब म्हणतात कृपा भई तब जानिए जब दिखे अपना दोष. ज्या दिवशी आपल्याला आपला दोष दाखवणारा कोणीतरी दिसेल त्या दिवशी त्याचे उपकार मानले पाहिजेत, त्याचे पाय धरले पाहिजेत. का? त्यांनी जर आपल्याला आपली चूक सांगितली तर आपण सुधारतो का बिघडतो? पण आपली चूक काढणाऱ्याला आपण म्हणतो आमचं काय पाहता, तुमचं बा पहिले तुमच्या असतं बुडाखाली काय अंधार आहे. लोक म्हणतात तुमच्या असतं दिव्या घरी अंधार आहे, आमचं काय पाहता, तुमचं बा पहिले. नारद महर्षीची जेव्हा भेट झाली व्यासांची, तेव्हा व्यासांना विचारलं नारदांनी, महाराज विषण्ण अर्जुनाला
युद्धाचा पंक्तिबद्ध उपदेश आपण केलेला आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नाराजी सांगितली दिसत नाही. काय गोष्ट आहे, तुम्ही का नाराज आहात? तेव्हा नारदांना व्यास सांगतात की माझी चूक माझ्या लक्षात नाही येऊन राहिली. माझ्या आधी कोणतं असं अपूर्य कार्य राहिलेलं आहे की ज्या कारणामुळे मला मनःशांती प्राप्त होत नाही. तेव्हा नारदांनी व्यासांना सांगितलं की तुमच्या हातून चूक होणं अशक्य आहे, कारण तुम्ही साक्षात नारायणाचे अवतार आहात, वेदो नारायणाचे अवतार आहात. आपल्या हातून चूक होणं अशक्य आहे. जीवाचा सर्वात मोठा हा दोष आहे की तो स्वतःला निर्दोष मानत असतो, दोषी असूनही निर्दोष मानतो. नाही, कधी कधी आपलं चुकून राहिलं हेही आपल्याला कळत नसते. तुमची चूक ही आहे की तुम्ही सर्व पुराण गायले, सर्व पुराणांची रचना केली, पण ते सर्व ज्ञान प्रधान आहेत ना, ते लोक ज्ञानाचे अधिकारी नाही. तुम्ही तुमचा अवतार कशा करताय? अज्ञानी लोकांचा उद्धार करण्याकरता, ज्या कार्याकरता तुमचं येण्याचं प्रयोजन आहे ते कार्य तुमच्या हातून सिद्ध झालेलं नाही. तुम्ही कशा करता आले या ठिकाणी? तुम्ही लोकांना ज्ञानाचा उपदेश करण्याकरता आलेले नाही आहे, कारण ज्ञानाचा अधिकार सर्वांचा नाही आहे. भक्तीचा अधिकार सर्वांचा आहे, सर्वांचा आहे. भक्ती सर्वांना करता येते. आणि भक्ती हे असं साधन आहे, भक्ती सर्व सुख स्वतंत्र खाणी. भक्तीला अन्य साधनांची गरज लागत नाही. ज्ञानाला पूरक साधन वैराग्य लागते. वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, प्राप्त झालं तर ते टिकत नाही. म्हणून ज्ञानाला पूरक साधन वैराग्य आहे. योगाला पूरक साधन आयुर्मर्यादा आहे. आपलं आयुष्य कमी पडतं योगा करता. आपण योग करतो की नाही? कोणता योग करतो? योगाचं शेवटचं अंग काय? समाधी. समाधीपर्यंत जायचं आहे. पण कोण जाते समाधीपर्यंत? योगी होण्याकरता पहिल्यांदा तोंड कंट्रोल मध्ये पाहिजे. ज्याची जीभ कंट्रोल मध्ये आहे तोच योगाची साधना करू शकते. ज्याची जीभ स्वतःच्या ताब्यात नाही तो योगी होऊ शकत नाही, कारण योगी होण्याकरता कमी खावं लागते. तुम्ही योग सकाळी करता का जेवण झाल्यावर करता? जे काही करत असाल क्रिया योगाच्या, प्राणायाम म्हणा, अनुलोम विलोम म्हणा, कपालभाती म्हणा, काही असं करतात ना लोक सकाळी सकाळी मॉर्निंगला जाऊन. मग कधी करता? काही खाल्ल्यावर का खायच्या अगोदर? जेवण झाल्यावर केलं काय आहे? जेवण झाल्यावर केलं तर जेवढं खाल्लं तेवढं काय होईल? ते कामाची गोष्ट ना. भोगी माणसं योगी नाही होऊ शकत. भोगी माणसं योगी होऊ शकत नाही. आणि ते जर योगी होण्याचा प्रयत्न करतील तर रोगी होण्याकरता त्यांना जास्त वेळ लागणार नाही. योग प्राप्त करण्याकरता पहिल्यांदा भोगाचा त्याग सांगितला. भोगाचा त्याग म्हणजे काय? पहिल्यांदा आपली जीभ कंट्रोल मध्ये पाहिजे. योगी माणसं म्हणजे काही खातात का? काही नाही खात. योग्यांना मीठ खाता येत नाही, गोड खाता येत नाही, तिखट खाता, काय सर कठीण आहे ते. ज्याचा मित आहार आहे, मित आहार म्हणजे जो कमी सेवन करणार आहे, कमी जेवण करणार आहे, आणि त्यालाच योग सांगतो. योग तो कठीण साधता साधेना. योग कठीण आहे, कारण योगाकरता आयुर्मान हे आपलं कमी पडतं. योग वशिष्ठामध्ये योगाचे 8 अंग सांगितलेले आहेत. 8वं अंग आहे समाधी. पण एक अंग जर आपण आत्मसात करतो म्हटलं योगाचं, तो वयाचे 12 वर्ष एका अंगाकरता योग वयाचे 12 वर्ष घ्यावं लागतात. बाळगाची कलियुगात आयुष्य किती आहे? कलियुगात आयुष्य किती आहे? 4 लाख. आपण जातो का 100 पर्यंत? घटला आपलं 25-30 वर्षांना आयुष्य. जास्तीत जास्त लोक जातील तर फार 70 पर्यंत जाईल. आता त्याच्या पुढे जाणार नाही. पण योग जमत नाही. योग तो कठीण साधता साधेना. योगयाग विधी येणे तो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. अरे योग कठीण आहे, योगामुळे जमत नाही. ज्ञानाला पूरक वैराग्य नाही. कर्माकरता शुची भूतता लागते. कर्म करण्याकरता जर थोडंसं कर्मामध्ये कमी अधिकपणा झाला तर ते कर्म फली होत नाही. भक्ती करता मात्र तसं काही नाही. भक्ती सर्व सुख स्वतंत्र गाणी. भक्ती करण्याकरता सर्व मार्ग मोकळे सांगितलेले आहेत. तुम्ही कधी केव्हा कुठे कशीही भक्ती करू शकता. त्याच्याकरता काही काळावेळाचं नामस्मरण करण्याकरता, नामस्मरण ही भक्ती आहे. नामस्मरण करण्याकरता काळ वेळ देशाची मर्यादा नाही. शौच अशौच अवस्थेत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करू शकता. झोपल्या झोपल्या करू शकता, आंघोळ न करता करू शकता, पायात चप्पल असल्यावर करू शकता, घरात करू शकता, दारात करू शकता, स्मशानात करू शकता, कुठेही करू शकता. त्याच्याकरता कुठल्याही गोष्टीची मर्यादा ठेवलेली
नाही. म्हणून असं जे भक्ती तत्व आहे त्या भक्ती तत्वाच्या माध्यमातून लोकांचा उद्धार करायचा आहे आणि त्याच्याकरता तुमचा अवतार आहे आणि ते कार्य तुमच्या हातून सिद्ध झालं नाही. मग मी करू काय? नारदांनी सांगितलं व्यासांना समाधी लावता येते तुम्हाला, इंद्रिय अंतर्मुख करा आणि भाव समाधीत जा आणि समाधीत जाऊन जे जे दिसेल ते सर्व लिहून काढा. म्हणजे ज्या ज्ञानाला भक्तीची जोड नाही ते ज्ञान कोरडं असते. म्हणून तुम्ही कृष्णाचं चिंतन करा. व्यासांनी उपदेश केल्यानंतर नारदांनी उपदेश केल्यानंतर व्यासांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आणि ती करत असताना नारदांनी आपला पूर्वजन्म सांगितला. व्यासांना का सांगितला? कारण नारदांचा पूर्वजन्म हे भागवताचं बीजारोपण आहे. भागवताचं बीजारोपण आहे. जोपर्यंत नारदांचा पूर्वजन्म सांगितला नाही तोपर्यंत व्यास भागवत घेण्याकरता सिद्ध झाले नाही. कशा करता सांगितलं? त्याच्यामध्ये संत सेवेचा महिमा सांगितला, सत्संगतीची महत्त्व सांगितली. नारद म्हणतात मी लहान होतो, वडील लहानपणी मरण पावले, आई लोकांच्या घरची धुनी भांडी करत होती. अगोदरचा जन्म सांगतात पूर्वजन्म. म्हणजे संत हे त्रिकालाज्ञ असतात. भूत भविष्य आणि वर्तमानाचं तिन्ही काळाचं ज्ञान ज्यांना अवगत असते त्रिकालाज्ञ असतात. म्हणून आपल्याला काल काय खाल्लं समजत नाही, आठवत नाही, पुढे काय होईल ते समजत नाही. आपल्याला वर्तमानात नाही कळत नाही तर भूत भविष्य काय कळणार आहे? नारदांनी आपला पूर्वजन्म सांगितला. मागच्या जन्मात दाशरथ पुत्र होतो आणि खाण्यापिण्याचं काही भान नव्हतं. आई लोकांच्या घरची धुनी भांडी करायची. चतुर्मास प्राप्त झाल्यानंतर आमच्या गावामध्ये काही संत राहायला आले. चतुर्मासामध्ये गावातल्या लोकांनी मला त्या संतांची सेवा करण्याचं सांगितलं. जोपर्यंत एखाद्या अधिकारी सत्पुरुषाची सेवा आपल्या हातून होत नाही तोपर्यंत मन कल्पना किंवा मनस अंतःकरणातले दोष नष्ट होत नाही. नारद म्हणतात सेवा करण्याकरता लागलो त्यांची आणि त्यांच्याकडे प्रसादही घ्यायला लागलो. 4 महिने त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये कृष्ण भक्ती उदयाला आली. संगती संग दोषेन, संगतीचा परिणाम होत असतो मनावर. कारण मनुष्य संगप्रिय प्राणी आहे. ज्याचा जसा जसा आपण संग करतो तशी तशी संगती आपल्या अंतःकरणावर परिणाम करत असते. म्हणून नारद म्हणतात त्यांच्या संगतीत मी राहिलो. आणि ते काय करायचे? मग संतांच्या जवळ एकच काम आहे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे. त्यांच्या बोलण्याचा विषय कृष्ण, चालण्याचा विषय कृष्ण, करण्याचा विषय कृष्ण, पाहण्याचा विषय कृष्ण, चर्चेचा विषय सर्व कृष्ण. देवाच्या व्यतिरिक्त दुसरं चिंतन नाही. गावामध्ये माधुकरी मागायची आणि संध्याकाळी मंदिरामध्ये भगवंताचं कृष्ण चिंतन कीर्तन करायचं. नारद म्हणतात 4 महिने पूर्ण झाले आणि गाव सोडून जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं महाराज आता आम्ही जाणार. नारद म्हणतात त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांची आसक्तीपणा निर्माण झाली. मी त्यांना विनवणी केली की मलाही तुमच्या बरोबर येते. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला येता येणार नाही कारण तू तुझ्या आईचा ऋणानुबंधी पुत्र आहेस. जोपर्यंत माणसावर 3 ऋण आहे तोपर्यंत त्यानं मुक्तीची साधना करायची. पहिल्यांदा हे 3 ऋण फेडावं लागतात. कोणाला? कोणते कोणते 3 ऋण आहेत? पहिलं ऋण आहे मातृपितृ ऋण, दुसरं ऋण आहे देव ऋण आणि तिसरं ऋण आहे संत ऋण. आणि बाकीचे ऋण आहेत पंचमहाभूताचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे. पहिल्यांदा या 3 ऋणातून उत्तीर्ण होण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. मग मुक्तीच्या साधनेला लागलं पाहिजे. आई वडिलांचं ऋण फेडता येते का? फेडता येते का? नाही. कसं फेडता येते? गेल्यावर का जिवंतपणी? जिवंतपणी सेवा करणं हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. आणि गेल्यानंतर वर्षातून एकदा आई वडिलाचं वर्ष श्राद्ध करणं हे तुमचं काय? हा धर्म आहे. हा धर्म आहे. आपल्या आई वडिलाचं ठराविक कालावधीमध्ये वर्ष श्राद्ध करणं, पिंडदान करणं आणि हा आपला धर्म आहे. या वर्ष श्राद्धादी पिंडदानादी कर्मानी आई वडिलाच्या ऋणातून अंशतः उत्तीर्ण होण्याचा तो एक काय आहे? प्रयत्न आहे. आपले पित्र असे उलटे होतात, उलटे झालेले असतात आणि ते वाट पाहतात की आपल्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जन्माला येईल का? कारण त्याच्या साधनेने
त्याच्या साधनेने जवळपास 21 पिढ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या पुत्राच्या साधनेत असतं. कुपुत्र जन्माला आला तर तो बंद्या पिढ्यात नरकात घालला. चांगला पुत्र जन्माला आला, सुपुत्र संसारी कुळाचे मंडन 21 पिढ्यांचा उद्धार करणार होतो. आणि पोरगी जर सुपुत्री झाली, चांगली मुलगी जर जन्माला आली तर मुलगी 42 पिढ्यांचा उद्धार करते. 21 कुठल्या? 21 माहेरच्या, 21 सासरच्या. चांगली जन्माला आली तर हरिभक्तीपरायण अशी जन्माला आली, भगवत भक्तीमध्ये तर परसली 42 पिढ्यांचा उद्धार करते. म्हणून आपल्या कुळामध्ये एखादा भगवत भक्त प्रगट व्हावा असे पित्र काय करतात? वांछा करतात, इच्छा करतात ना. होते पितरांचे बरोबर पुत्र होईल हरिभक्त, पुढे उद्धरील समस्त वाते प्रतिहत पै गेले. आपल्या जन्मामध्ये एखादा वंशी भक्तराज होईल का? कोणी एखादा भक्तराज आपल्या कुळामध्ये झाला पाहिजे. पण जोपर्यंत आई वडिलांचं ऋण फेडता येत नाही तोपर्यंत मुक्तीचा अधिकार त्याला प्राप्त होत नाही. म्हणून आई वडिलांचं ऋण पहिलं ऋण आहे मातृपितृ ऋण, दुसरं ऋण आहे देव ऋण. देवाचं ऋण आहे आपल्या. कसं देवाचं ऋण आहे? देवानी आपल्याला हे शरीर चालवण्याकरता जीव दानात दिलेला आहे का अनुदानात दिला? अनुदानाची जास्त सवय लागेल तो करणार. देवानी जीव दानात दिलेला आहे म्हणून देवाचे आपल्यावर उपकार आहे. आणि तिसरं भूतऋण आहे किंवा संत ऋण आहे. भूतऋण म्हणजे काय? पंचमहाभूताला हे शरीर आपल्याला अर्पण केलेलं आहे. म्हणून तू तुझ्या आईचा ऋणानुबंधी पुत्र आहेस. नारदाने सांगितलं, महाराज माझी आई मला साधना करू देत नाही. आणि तुम्ही एका प्रवचनात सांगितलं होतं की जो भगवंताच्या आणि आपल्या साधनेच्या आडवाई त्याला शत्रू म्हणून त्याग करायला, म्हणून मी माझ्या आईचा शत्रू म्हणून त्याग करणार आहे. तेव्हा नारदांनी असं म्हटलं, सांगितलं तसं करू नको. तसं जर केलं तर तुझ्या आईचा जो लळा आहे ना तो आपल्या भजनामध्ये विक्षेपण आहे. काहीतरी करून देव आपल्याकडे तिला बोलवून घे, तू पण तिथेच राहा. नारद म्हणतात 4 महिने पूर्ण झाले ते चालले गेले. जाताना त्यांनी एक चांगला उपाय सांगितला, सर्व कर्म भगवंताला अर्पण करण्याचा. मग कसं करायचं सर्व कर्म भगवंताला अर्पण? कृष्णार्पण म्हणायचं. कोणतेही कर्म केले की काय म्हणायचं? जेवण केलं की कृष्णार्पण, चहा घेतला की कृष्णार्पण, झोपलं की कृष्णार्पण, उठलं की कृष्णार्पण, बोललं की कृष्णार्पण, भांडण झालं की सर्व कृष्णार्पण. म्हणून दिलं करायचं ना. कृष्णार्पणमस्तु. जे काही आपण कर्म करतो ते सर्व कृष्णार्पण झालं पाहिजे. म्हणजे त्या कर्माचा लेश आपल्याकडे राहत नाही. म्हणून कोणतेही दान देताना नाही काय म्हणत असतात? कृष्णार्पण. का? भगवंताला अर्पण होते ते. हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिनंद प्रजापती हरिर्विप्रश्चर्यस्तो भुक्ते भोजयते हरिही. सर्व कर्म भगवंताला अर्पण करण्याचा उपाय दिला. आणि जाता जाता सांगितलं की योग्य वेळ आली तुला आमचा अनुग्रह प्राप्त होईल. नारद म्हणतात मी वाट पाहत बसलो. एक दिवस कर्मधर्म संयोगाला आईचा सर्पदंशाने मृत्यू झाला, मोठ्यात क्रोध होण्याकरता गेल्यामुळे. नारद म्हणतात आई गेली मला इतका आनंद झाला. आई गेल्यानंतर आनंद होणारा पुत्र आहे का? मग आई गेल्याचं दुःख आहे. पण आतापर्यंत प्रतिबंध जो होता आईचा, प्रतिबंध म्हणजे अडथळा, जो अडथळा होता ना तो काय झाला? दूर झाला. नारद म्हणतात तिथून मी बाहेर पडलो, 24 वर्ष साधना केली, 2 तप, मग भगवंताचा पार्षद म्हणून प्रगट झालो. म्हणून तुम्ही सुद्धा समाधी अवस्थेत पसायची दिशेने दिली हा असं सांगितल्याबरोबर श्री नारदांच्या उपदेशाने व्यासंतरून झाले. श्रीमद भागवत महापुराण निर्माण केलं. आणि पहिला नमस्कार गणपती बाप्पाला केला. श्री गणेशाय नमः. का? गणपती निर्विघ्नतेची देवता आहे ना. म्हणून कुठल्याही कार्याच्या आरंभी पहिला नमस्कार कोणाला आहे? वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम. कारण कर्मामध्ये विघ्न येत असते आणि कर्मामध्ये विघ्न कोण करतात? त्या सर्वांच्या निवारणार्थ मंगलाचरणाची आवश्यकता असते. म्हणून पहिला नमस्कार याला नमनात्मक मंगल म्हणतात. मंगलाचे 3 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. एक नमनात्मक मंगल आहे, एक ध्यानात्मक मंगल आहे आणि एक नमस्कारात्मक, एक रूपात्मक मंगल आहे. ज्या मंगलाचरणामध्ये देवाला नमस्कार करण्याची पद्धत त्याला नमनात्मक म्हणतात. ज्या मंगलाचरणामध्ये देवाचं ध्यान करावं लागतं त्याला ध्यानात्मक म्हणतात.
आणि ज्या मंगलामध्ये देवाच्या रूपाचं चिंतन असते त्याला रूपात्मक मंगल म्हणतात. तसं पहिला नमस्कार गणपतीला केला, दुसरा नमस्कार सरस्वतीची देवता, विद्येची देवता सरस्वती तिला केलेला आहे, तिसरा नमस्कार गुरूंना केलेला आहे आणि चौथा नमस्कार भागवताची प्रधान देवता आहे श्रीकृष्णाय वयं नमः त्यांना केलेला आहे. आणि म्हणून असे नमस्कार करून त्या ठिकाणी कर्मामध्ये जी अमंगलता प्राप्त होईल कामामुळे निर्माण होतो. काम ज्याला स्पर्श करतो, ज्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो, त्याचं सर्व काही अमंगल असते. कृष्णाला काम स्पर्श करू शकत नाही, म्हणून सर्व काही मंगल आहे. ज्याच्या मनात काम आहे त्याचं स्मरण केल्यानंतर त्याचं काम तुमच्या मनात प्रवेश करत असतो असं शास्त्र सांगते. म्हणून ईश्वर पूर्णतः निष्काम आहे. म्हणून व्यासांनी नमस्कार करताना किंवा ध्यान करताना काय वर्णन केलं? सत्यम परम धीमहि. सत्य हे ज्याचं स्वरूप आहे, धीमहि शब्दाचा अर्थ होतो ध्यान करणे. आम्ही त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं ध्यान करतो की ज्याची सत्ता या जगामध्ये त्रिकाला बाधित आहे. त्रिकाला बाधित आहे परमात्मा. काल होता, आज आहे आणि उद्या राहणार आहे. आपण काल होतो की नाही? होतो म्हणूनच आज आहोत. काल होतो, आज आहोत आणि उद्या राहू. शास्त्री आहे का? राहू याची शाश्वती नाही. का नाही? ग्रास गिळो शकता नाही हाती. हातातला घास मुखात जाईल का नाही याची शाश्वती. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. सांस थम जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, साथ देती नहीं ये किसी का. फक्त एकच डिपार्टमेंट असं आहे की जिथे करप्शन चालत नाही. कोणतं? यमाचं. तिथं जर करप्शन चाललं असतं काय झालं असतं? 10,000 नाही लाख रुपये घ्या, पण 5 वर्ष आपण काय करून द्या, वाढून द्या. बस तेवढं जमणं झालं ना, आता 10 आम्ही मोकळे झाला. हा महाराज म्हणतात मग तेथे नचले काही, सत्ता संपदा नाही खाईचे खाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यम आज्ञा, त्याची आज्ञा झाल्यानंतर कॉलबेल वाजली की हातातलं काम टाकून जावं लागते. तिथं आर्ग्युमेंट तुम्हाला करता येत नाही. थांबा नाश्ता आणायला, थांबा आंघोळ राहिली, थांबा हे आणायला, ते नाही. कॉलबेल वाजली की ज्या स्थितीत असाल, जे कर्म करत असाल त्या कर्मात तुम्हाला ते सोडून जावं लागते, म्हणजे जावं लागते. म्हणून ज्याची सत्ता ठिकाणा बाधित आहे, जो काल होता आलाय, त्याला सत्य हे नाव आहे. सत्यम परम धीमहि. धीमहि आम्ही आमच्या स्वरूपाचं ध्यान करतो. भागवतात 3 मंगलाचरण आलेली आहे. प्रथम स्कंदामध्ये व्यासांचं मंगलाचरण आहे, द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्यांचं मंगलाचरण आहे आणि भागवताच्या समाप्तीमध्ये श्री सूत महाराजांचं मंगलाचरण आहे. सूत महाराज म्हणजे ज्यांनी नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषीमुनींना भागवत सांगितलं होतं ते नैमिषारण्यात. म्हणून हे व्यासांनी ध्यान करताना एकाच स्वरूपाचं वारंवार चिंतन करा असं म्हटलेलं आहे. मनाला प्रभूच्या स्वरूपात स्थिर करावं लागते. एकाच स्वरूपाचं वारंवार चिंतन केल्यानंतर मन शुद्ध होत असते. परमात्म्याचं कोणतंही स्वरूप इष्ट म्हणून त्याचं ध्यान करावं, कोणतंही स्वरूप. कारण जगामध्ये व्यक्ती इतक्या प्रकृती आहे आणि देव किती आहे. हिंदू वैदिक धर्मात बोले बापा रे भयंकरच आहे. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. त्या 33 कोटी देवातही 5 देव मुख्य आहे. कोणते कोणते? 5 देव मुख्य आहे. गणपती, दुसरे सूर्य, 3 नंबर आदिशक्ती, 4 नंबर भगवान शिव आणि 5 नंबर कृष्ण. कृष्ण म्हणजे विष्णू. कृष्णाचं कोणते रूप घ्या तुम्ही, राम घ्या, कृष्ण घ्या, भगवान पंढरीश परमात्मा घ्या, कोणतेही रूप घ्या. कोणत्याही रूपाचा जर आपण विचार केला, जे रूप आपल्या डोळ्याला चांगलं वाटतं. आता जगामध्ये व्यक्तित्व प्रकृती आहे. एका माणसाची आवड एकसारखी नाही. घरात जर 4 माणसं असतील तर 4 माणसं वेगवेगळ्या आवडी निवडीचे असतात की नाही.
सर्वांना एक आवडते का? नाही. सर्वांची आवड एक नाही, राहणीमान एक नाही, खाण्यापिण्याची आवडीत भिन्नता आहे, रंगात भिन्नता आहे. कोणाला काही आवडते, कोणाला काही आवडते, कोणाला काही आवडते. पण तसं देवाच्या बाबतीत तसं आहे ना, सर्व लोक एका देवाची उपासना करताना सापडणार नाही. पण शास्त्र सांगते कोणत्याही देवतेच्या स्वरूपाला इष्ट मानून त्याच ठिकाणी आपली भक्ती काय झाली पाहिजे. तुम्ही नमस्कार सर्वांना करा, पण ध्यान मात्र एकाचं करा. भागवतामध्ये एक कथा आली रुक्मिणी स्वयंवराची. रुक्मिणी पूजा कोणाची करते सांगा बरं? अंबादेवीची. हा, रुक्मिणी पूजा कोणाची करते? देवीची. आणि ध्यान कोणाचं करते? कृष्णाचं. तसं असलं पाहिजे. श्लोक म्हटला की आता आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति. आकाशात पतितं तोय म्हणजे आकाशातून पडणारं पाणी हे नदीच्या द्वारे, नाल्याच्या द्वारे, ओहळाच्या द्वारे जाते कुठे? समुद्रात जाते, सर्व समुद्रात. तसं सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छति. सर्वांना नमस्कार केला तो जातो कुठे? एका केशवाकडे. पण ध्यान मात्र एकाच करायचं. ध्यान सर्वांचं नाही. महाराज म्हणतात व्यक्ती म्हणजे मनुष्य जाती एकच आहे, पण एकासारखं एक नाही. स्वभावात भिन्नता आहे, खाण्यापिण्यात भिन्नता आहे. एका घरात 4 माणसं असतील तर 4ही एका संप्रदायाच्या नाही. हा थोडा भानगडीचा विषय आहे. कोणी वंशातीत जाते, कोणी स्वामी समर्थात जाते, कोणी वारकरी तत्वात जाते, तर कोणी भगवान शिवाजी जाते. एकाच खेळ एखाद्या पायात नसते. शास्त्र सांगते एक नाम केशव एक धरिला चिंतिया मी रखमाईचा पती तेने झाले अवलिका निवारिला भवभ्रम. म्हणून कोणतेही रूप जे आपल्याला इष्ट वाटते, आपल्या डोळ्याला जी इष्ट वाटते, ज्या रूपाला पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये, चित्त वृत्तीमध्ये आनंदाच्या उर्मी प्रगट होतात, अशा परमात्म्याच्या स्वरूपाला आणि देश काळ परत्वे भक्ती उपासना भगवंताचं रूप वेगवेगळं आहे. जसं आपल्याकडे पंढरपूरचं महात्म्य आहे, जसं आपल्या भागातले लोक पंढरपूरकडे पैपई जातात, वारी करत जातात, तसं या भागामध्ये जगन्नाथ भगवंताचं महत्व आहे. जसं पंढरपूरमध्ये काही लोक येतात ना वारी, तसे रथयात्रेच्या वेळेस या भागातले सर्व लोक जवळपास 100, 200, 500, 600 किलोमीटरच्या आसपासचे लोक जगन्नाथ भगवंताची यात्रा करण्याकरता पैपई येतात या भागात. कारण इकडे जगन्नाथ परमात्मा आहेत, पण विष्णूचा अवतार आहे, पण इकडल्या लोकांना या रूपाचं आकर्षण आहे देवाचं. आपल्या इकडच्या लोकांना भगवान पंढरीश परमात्म्याचं आकर्षण आहे. द्वारका मथुरेत जर तुम्ही गेले इकडे द्वारकेमध्ये तर द्वारकाधीशाचं रूप वेगळं आहे. द्वारकेतला कृष्ण वेगळा म्हणजे रूपानं, आणि गोकुळातला मथुरेतला कृष्ण आपापली आवड आहे ती. तसं व्यासांनी सांगितलं ध्यान करताना एकाच स्वरूपाचं वारंवार चिंतन करा. मनाला प्रभूच्या स्वरूपात स्थिर करावा. एकाच स्वरूपाचं वारंवार चिंतन केल्यानंतर मन शुद्ध होते. परमात्म्याच्या कोणत्याही स्वरूपात इष्ट म्हणून त्याचं ध्यान करावं. ध्यानाचा अर्थ आहे मानस दर्शन. राम कृष्ण शिव कोणत्याही स्वरूपाचं ध्यान करा असं व्यासांनी मंगलचरण म्हटलं. एका कृष्णाचं ध्यान करा असा आग्रह नाही आहे. ज्या कुणाला ज्या व्यक्तीच्या स्वरूपात निष्ठा असेल त्यानं त्याचं ध्यान करावं. ते स्वरूप उत्तम आहे. एकाच स्वरूपाची अनंत नाव आहे. सनातन धर्माला अनुसरून देव अनेक आहेत. व्यासांच्या मंगलाचरणात कोणी एका देवाचा उल्लेख नाही आहे. एकम शब्द विप्रा बहुधा वदंती. ईश्वराचे रूप अनेक आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी बाप रखमा देव रखून बाणी कैसी. रुक्मिणीची भक्ती अनन्य आहे. पूजन देवीचं करते पण ध्यान मात्र कृष्णाचं करते. सर्व देवांना नमस्कार केला गेला पाहिजे, पण ध्येय मात्र एका देवाचं करा केलं पाहिजे. ज्या स्वरूपाची आपल्याला आवड असेल, ज्याची आपल्याला श्रद्धा असेल, त्या स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. ध्यानात ध्याता ध्येय आणि ध्यान याच्यात एकत्व आणणं जरुरीच आहे. जड वस्तूचं ध्यान नाही करायचं. परमेश्वराच्या मंगल स्वरूपाचं दर्शन घेताना कीर्तन करायचं, वाणीने कृष्णाचं कीर्तन करायचं, डोळ्याने रूप पाहायचं, म्हणजे मन शुद्ध होते. दान आणि स्नानाधिकांनी चित्त शुद्धी होत नाही. संसारात सतत चिंतन करत राहण्यानं मन विकृत होत असते आणि ईश्वराचं सतत चिंतन केल्याशिवाय ते शुद्ध होत नाही. म्हणून ध्यानाशिवाय मनोमिलन होऊ शकत नाही. ध्यानाची परिपक्व दशा समाधी आहे. वेदांत तिला जीवनमुक्ती वगैरे म्हणतात, पण आपल्याला अजून तिथपर्यंत पोहोचायचं नाही. आपण असेच बरे आहोत, जसे आहोत तसे नाही. थोडासा फरक पडला पाहिजे. फक्त
बाकी आपल्याला समाधी वगैरे किती पण नाही, पण ध्यानात वेदांतामध्ये तिला जीवनमुक्ती म्हणतात. समाधी दीर्घकाळ आल्यानंतर ज्ञानाने जिवंतपणे मुक्तीचा आनंद प्राप्त होत असतो. भागवतात वारंवार सांगितलं ध्यान करा, जप करा. प्रत्येक चरित्राच्या सिद्धांताचं वर्णन आहे, याला पुनरावृत्ती दोष म्हणतात. एखाद्या सिद्धांताला बुद्धीत प्रक्षेपित करायचं असलं तो वारंवार तेच सांगावं लागते. म्हणून भागवताच्या प्रत्येक स्कंदात जप आणि ध्यानाची कथा आली आहे. ध्यानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. ध्यान कधी केलं पाहिजे? ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्त कधी वाजता, किती वाजता असते? 9 वाजता. नाही, ब्रह्ममुहूर्तावर कोणाचा चेहरा पाहण्याच्या अगोदर ध्यान झालं पाहिजे. आणि ते ध्यान इतकं एकाग्र झालं पाहिजे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11व मन, 12वी बुद्धी हे काय झाले पाहिजे. एकदा ध्यान परिपक्व झालं की तुमच्या कानाजवळ कोण किती काही नगारे वाजवले तरी त्या ध्यानामध्ये विक्षेप निर्माण होत नाही. ध्यान तसं नाही लागत. ते एकदम असं बसलं लगे तुम्ही डोळे लावले, पहिले डोळे लावले की सारा संसार डोळ्यापुढे फिरतो. पाहा तुम्ही प्रयोग करून पाहा. तुम्हाला 2-4 महिने ध्यानच नाही लागत. 2-4 महिने पहिल्यांदा डोळ्यापुढे काय फिरतो? संसार. आणि मग थोडं थोडं मग ध्यान लागण्याकरता सुरुवात होते. आमच्या इकडचे एक साहेब 3:30 वाजता रेल्वे गेटवर जायचे सकाळी. मी कीर्तनाला एक दिवस म्हटलं हा इतक्या रात्री चालले कोणी गेटवर. म्हटलं काही भांडण झालं रात्री, कारण रेल्वे फाटकावर रात्री माणसं कशाने जातात. तर ते कसं नाही की 6-7 महिने झाले रोज जातो ध्यान करून तिथे गेल्यानंतर, कारण लोक येत नसतात सकाळी इतके फिरायसाठी. मग तोपर्यंत आपलं ध्यान होते. म्हटलं मग 6-7 महिने झाले तुम्ही ध्यान करता, लागलं का काही ध्यान? त्या सांगितलं इतकं ध्यान लागते फक्त कुत्रे भुकतात तोच आवाज का देते. ध्यान लागलं का मग? नाही. कोणताच आवाज अनाहत ध्वनी ज्याला म्हटलेला आहे असा आवाज म्हणजे ध्यानाशिवाय ईश्वराला साक्षात करत नाही. वसुदेव देवकीनं 11 वर्ष ध्यान केलं. कोणाचं? तेव्हा कृष्ण झाला. भागवताचा आरंभ ध्यान योगानं झालेला आहे. जोपर्यंत माणूस ईश्वराचं ध्यान करत असतो तोपर्यंत भगवंताला प्रिय होतो. साधन मार्गाचा आश्रय घेऊन ज्ञानी मुक्त होत असतो. ज्ञानानं ज्ञानी भेदाचा निषेध करतो. ज्ञान मार्गाचं लक्ष आहे ज्ञानानं भेद दूर करणं, आणि भक्तीनं भेद नाहीसा करणं भक्ती मार्गाचं लक्ष आहे. ध्येय एकच आहे. म्हणून भागवताचा अर्थ ज्ञानपर तसा भक्तीपरही होऊ शकतो. मार्ग साधनं भिन्न आहे, पण ध्येय मात्र एकच आहे. येण्याकरता अनेक साधनं असतात. इथे आलो आपण अनेक गाड्या येण्याकरता. ज्या गाडीनं आपण लवकर त्या गाडीचा आपण अवलंब करत असतो त्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण दोघांची आवश्यकता आहे. ईश्वर अरूप निराकार आहे, परंतु वैष्णव ज्या स्वरूपात तन्मय होतो ते रूप ईश्वर धारण करतो. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. जगात क्रिया आणि लीला एक अंतर सांगितली, शास्त्र सांगते. देव जे करतो ती लीला आहे आणि जीव जे करतो ते कर्म आहे. देवाची काय आहे? लीला आहे. काय लीला आहे? लीला काय आहे? देवाची करणी माहित आहे तुम्हाला? उन्हाळा किती लीला असते. लीलेमध्ये देव करतो, पण कर्तृत्वाचा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो. कोणाच्या? भगवंताच्या ठिकाणी. हे मी केलं असं तो कधी म्हणत नाही, म्हटलं नाही, म्हणणार नाही. हे मदती समजला आले परिम्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हे सर्व करणारा कोण आहे? आहे देवच. पण तिथे कर्तृत्वपणाचा अभिमान नसतो, म्हणून त्याला लीला असं म्हणतात. कार्याची आसक्ती नसते, स्वार्थ आणि अहंकार नसतो. ईश्वराची लीला बंधनापासून मुक्त करणारी असते. म्हणून भगवंताच्या ध्यानात जर तन्मयता आली नाही तर संसाराचं चिंतन सुरू राहील. म्हणून त्याला सोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. ध्यानाच्या वेळी पहिल्यांदा संसारिक विषय डोळ्यापुढे उभे राहतील. प्रत्येक साधकाचा अनुभव आहे. ईश्वराचं ध्यान नाही जमलं तर हरकत नाही, पण संसाराचं नरनारींचं धनसंपत्तीचं ध्यान मात्र लागू नये. मंदिराच्या ओट्यावर बसण्याच्या प्रदेशी भगवंताचं ध्यान करणं हा हेतू असतो ना. आपण दर्शन करून आल्यानंतर कुठे बसतो? कशासाठी? चपलाईचं राखण करतो. काय तुम्ही पहिले जा, आम्ही इथे बसतो. याला म्हणतात देवदेवळात. म्हणून शास्त्र सांगते, सांगू का? थोडं अवघड आहे ऐकण्याकरता, सत्य आहे. नाम अपराध सांगितलेले आहेत.
वराह पुराणामध्ये नामप्राद 32 नामप्राद आहे. मंदिरात जाताना अनवाणी जावं लागते, चप्पल घालून जायचं नाही. मंदिरात जाताना रथात बसून जाता येत नाही, रथात म्हणजे वाहनात बसून जायचं नाही, पायी जावं लागते. पण मंदिर आहे तू जे शास्त्रानं सांगितलं ना त्याच्या एकदम विरुद्ध आपण करतो म्हणून फलश्रुती काहीच नाही भेटत. मग मंदिरात कसं जा त्रास होते, बसत जा, दर मुक्काम करत जा, पण जा लागेल पाहिजे. जर दर्शनाची फलश्रुती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणाचं दर्शन घ्यायचं नाही. मग देवाच्या समोर हा नियम आहे. असे अनेक नियम आहेत. त्या नियमाला आपण कलियुगामध्ये आता आचरण करू शकत नाही, म्हणून त्याची आपल्याला फलश्रुती भेटत नाही. नाहीतर फळ तेच आहे, साधनही तेच आहे. साधन बदललेलं नाही आहे, साथी बदललेलं नाही आहे, फक्त साधकाच्या वृत्तीत फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे फलप्राप्ती होत नाही. ज्या साधनाने आपल्या सर्व संतांना इष्टप्राप्ती झाली, नामदेवाची प्राप्ती झाली, कलियुगात साधन तर देत आहे ना सोपं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दैल भेटी. भगवंताची भेट होते केवळ भगवंताच्या नामचिंतनानं. मग आपल्याला का होत नाही, त्यांना झाली आपल्याला का होत नाही याचा विचार काही कोणी करत नाही. साधनामध्ये व्यभिचार घडला की साधनाची फलश्रुती होत नाही. व्यभिचार नाही घडला पाहिजे. व्यभिचार म्हणजे एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी जसं व्यभिचार असतो, एका पुरुषाच्या ठिकाणी तिची आसक्ती नसते, त्याप्रमाणे आपलं सुद्धा भक्ती करताना एका परमात्म्याच्या ठिकाणी आपली भक्ती सिद्ध होत नाही. हंगामी भक्ती आहे ना आपली. हंगाम बदलला की देव बदलला, महिना बदलला की देव बदलला. आता सध्या कोणाची पूजा चालू आहे? सध्या महिना कोणता आहे? कोणाची पूजा असते? भाद्रपदा गणपती, अश्विन महिन्यात देवी, श्रावणात महादेव, आषाढी आली की हा घोर होते ना. अरे तुमचं इष्ट जे आहे, तुम्ही जर कृष्णाचे भक्त असाल तर तुम्ही देवीच्या मंदिरात गेल्यावेळी देवीच्या रूपात तुम्हाला कोण दिसला पाहिजे? याला एकविध भक्ती म्हणतात. ती एकविध भक्ती आपल्या ठिकाणी नसल्यामुळे सारा घोर होऊन राहिला. म्हणून सकाळ भक्त ज्या देवाची भक्ती आणि पूजा करतात त्या देवताच्या द्वारे मी त्यांच्या भोगाची इच्छा पुरवतो, पण निष्काम भक्त भक्ती करणारे मात्र मला प्राप्त करून घेत असतात. म्हणून भागवतामध्ये सकाम कर्माची निंदा सांगितलेली आहे. आपण जे कर्म करतो ते कामने इच्छेनंच करतो, ही पण भानगड झालेली आहे. संसाराच्या वृद्धी करता परमार्थिक क्रिया करायची नसते, आपल्या उद्धाराकरता आहे हे सर्व. संसार हा प्रयत्नावर आहे का प्रारब्धावर आहे? सांगा. पैसे कमवायसाठी कोण प्रयत्न करते सांगा बरं? आपल्याला पैसा भेटला पाहिजे याच्याकरता प्रयत्न चालू आहे का नाही? सर्वांना भेटते का? कोणाला महिनाभर काम करावं लागते तेव्हा 5,000 भेटतात, कोणाला महिनाभर काम केल्यानंतर 50 भेटतात, कोणाला नुसती एक सही केली तर 50 भेटतात. कशाचे ते? हा कशाचा भाग आहे? प्रारब्धाचा आहे ना. म्हणून काही गोष्टी प्रारब्धावर अवलंबून असतात. किती गोष्टी? अन्न, मान आणि धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे. किती गोष्टी? अन्न प्राप्त होणं, मान प्राप्त होणं आणि धन प्राप्त होणं हे प्रारब्धाच्या अधीन आहे. धन प्राप्ती करता सर्व लोक प्रयत्नशील आहे, पण त्यांच्या प्रारब्धाची अनुकूल प्रतिकूलता असते. तुमचं प्रारब्ध अनुकूल झालं की तुम्ही हातात माती घेतली की त्याचं सोनं होते, आणि प्रारब्ध प्रतिकूल झालं की सोन्याची काहीच नाही करावं, बरोबर चक्र फिरतात ते प्रारब्धाचे. अनुकूलता आणि प्रतिकूलता. अनुकूल प्रारब्ध झालं की पैसा प्राप्त होतो, अनुकूल प्रारब्ध असलं की मान प्राप्त होतो, अनुकूल प्रारब्ध असलं की धन प्राप्त होते. म्हणजे सर्व प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान. पण प्रयत्न हा प्रारब्धावर नाही झाला. परमार्थामध्ये प्रयत्न करावा लागतात. प्रयत्नाशिवाय देव हा प्रयत्न साध्य आहे का प्रारब्ध साध्य आहे? प्रयत्न साध्य आहे. नुसतं प्रयत्न नाही, त्याच्या प्राप्ती करता जे प्रयत्न करावे लागतात ते विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न करत असताना आता दोन गोष्टी आहेत, एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ.
अशा एका नदीचे हे दोन काय आहे बाजू आहे, एक आहे परमार्थ आणि एक आहे प्रपंच. आता परमार्थाचं आणि प्रपंचाची जर तुलना केली तर एकामध्ये आनंद आहे आणि एकामध्ये दुःख आहे. संसारात सुख आहे का दुःख आहे सांगा, तुला सोडायला वाटत नाही. संसारात दुःख आहे की नाही, किती दुःख आहे, अनेक दुःखे सांगू किती, सगळं संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भय का पचित्ती धरला असे. रे बापरे, संसाराचं दुःख जर गोट्यात सांगितलं तर गोट्याच्या दोन भागा होती, मधातून गोटा भग पावे इतकं संसाराचं दुःख आहे. संसार दुःख मूळ. संतांनी संसाराची निंदा काय निंदा केली, ज्याचा दोष दिसला त्याला सोडण्याची प्रवृत्ती निर्माण होते म्हणून निंदा आहे संसाराची. किती दुःख आहे. महाराज म्हणतात मृत्यूलोक एक सुखाची कहाणी, ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. इंगळी पाहिली, इंगळी नाव ऐकलं काय, कोणा पाहिली अशी कोणा ऐकली अशी. इंगळी कोणाला प्रसाद दिला का तिनं, इंगळी नसते तुम्हाला, भाग्यवान आलो मी. इंगळी इंगळी असते की मी काही पाहिली नाही पण ऐकलेलं आहे ते अशी कोठी असते म्हणतात अशी एवढी. आणि जिथे पाण्याचा जास्त प्रमाण, आता काय ते नामशेष झाली का काय काय सांगा का आपल्याला ओळखता येत नाही म्हणून कळत नाही कोण लागेल. जिथे पाणी जास्त असते ते असते आणि त्या इंगळीमध्ये 12 विंचवाची आग असते. आता 12 विंचवाची आग तुम्हाला कळणार नाही म्हणून एका विंचवाची आग किती आहे, एखाद्या वेळेस प्रसाद घेऊन तो अनुभवा पडला. विंचू पाहायला आणि मुद्दाम त्याला हात लावायला, कोणाला तो प्रसाद देते. मग त्यानं प्रसाद दिल्यानंतर किती आला एका विंचवामध्ये हे अनुभव येण्याकरता. विंचू झाला की माणसं काही मरत नाही, फक्त ते सांगायचं असते कोणाला कोणाला नाही तर मग ते सोडवतात म्हणतात असं काही आहे. जाऊ दे आपल्याला काही विषय नाही. एक विंचू झाला तर किती वेदना होतात. अशा 12 विंचवाची काही एका इंगळी असते. अशा इंगळीची गादी केली महाराज म्हणतात आणि त्याच्यावर सुखान झोपला असेल कोणी. कल्पना करते का तुम्हाला. अरे महाराज म्हणतात ढेकणाच्या बागेत सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ आहे. ढेकणाच्या बागेवर कोणी सुखानं झोपू शकत नाही. ढेकणं माहिती काय, आता नाही राहिले कारण थिएटर बंद झाले. पहिले लोक पैसे देऊन विकत घेऊन येत घरा. पिक्चरच्या थिएटर मध्ये गेले की ते आगाल खेळून ढेकणं घरात येत. ढेकणाच्या बाजेत महाराज ढेकणाच्या बाजेवर कोणाला सुखानं झोपील का. तसं संसारामध्ये संसार इतका इतका दुःख रूप आहे. आता पहिल्यांदा संसार कोणता आहे याची मीमांसा झाली पाहिजे. जो संसार दुःख रूप आहे कोणता संसार, संसार एक नाही आहे. संसाराचे अनेक प्रकार शास्त्रांनी आपल्या समोर सांगितले. संसार म्हणजे काय, तुमच्या बुद्धीने तुमच्या दृष्टीने संसाराची व्याख्या सांगा बरं काय होते. तर याला संसार म्हणतात असं तुम्ही सांगा, काहीतरी व्याख्या सांगा ना. मोकळ्या मनाने सांगा. चुकलं तर काही फाशीची शिक्षा नाही आणि बरोबर आलं तर काही बक्षीस नाही. संसार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्त्री पुत्र पत्नी पोरं ढोरं वासर घर इस्टेट जमीन सोयरे धारे या सर्वांचा अंतर्भाव ज्याच्यात असतो त्याला काय म्हणतात संसार. हा गौण आहे. दुसरा संसार कोणता आहे, संसार शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये नित्य परिवर्तन होते त्याला काय म्हणतात संसार. मग शास्त्राने आपल्या देहाला संसार म्हटलेला आहे कारण देहामध्ये नित्य परिवर्तन आहे. तुम्ही 20 वर्षाच्या अगोदर असे होते का नाही, इथून 20 वर्षानंतर असे राहाल का नाही, 50 वर्षात असे दिसू का नाही. जसं आपण लहानपण दिसतो तसं बालपणात दिसत नाही, बालपणात दिसतो तसं तरुण्यात दिसत नाही, तरुण्यात दिसतो तसं म्हातारपणात दिसत नाही. का याच्यामध्ये क्षणोक्षणाला बदल होत राहतो. ज्याच्यामध्ये प्रतिक्षणाला बदल होतो त्याला काय म्हटलेलं आहे संसार. संसारती संसार हा एक संसार म्हणजे आपल्या देहाला संसार म्हटलं. आणि तिसरा संसार कोणता आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज गूढमते.
शंकराचार्यांनी लिहिलेला चरपट पंजरी स्तोत्र आहे, त्यातला श्लोक आहे. शंकराचार्यांनी एका माणसाकडे पाहिलं, गणित गात्र झालेला होता, अंगावर सुरकुत्या पडल्या, डोळ्यात दिसत नव्हतं, तोंडात दात नव्हते, शरीर थरथर थरथर कापत होतं आणि तो भागवताची संहिता भोगत होता. कोण? शंकराचार्य विचारलं, काय करता बाबा? त्याने सांगितलं, मला भागवत करायला आहे. किती वर्षाचं वय झालं तुमचं? म्हणे 95 वर्षाचं. तेव्हा शंकराचार्यांनी त्याच्या शरीराचं निरीक्षण केलं आणि श्लोक लिहिला, अंगम दलितम परितम पुंडम दशन विहितम जातम तुंडम वृद्धो येति गृहीत्वा दंडम तदपि न मुश्चत्याशा पिंडम. हे मूर्खा, हे मूळमध्ये, त्याला मूळमध्ये म्हटलं, अरे आता हे भागवत करायचं वय आहे का? मग आता करू काय? भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमध्ये. आता फक्त एकच करायचं, ठाईच वैष्णी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. व एका ठिकाणी बसा आणि भगवंताचं काय करा? भजन करा. दुसरं काही होणार नाही आता या शरीराकडून. म्हणून संसार या देहाला म्हटलं, पुन्हा जन्म आलेला पुन्हा मरण याला संसार म्हटलं. शास्त्रात लोकांनी अशी व्याख्या केली, ज्याचं लग्न झालं तो संसारी, ज्याचं लग्न नाही झालं तोही संसारिक असू शकतो. शिष्य परिवार, मठपुत्रिका, हा त्याचा काय आहे? संसारच आहे ना, संसारच आहे. काही लोक संसारी असून ब्रह्मचारी आहे, काही ब्रह्मचारी असून संसारी, ब्रह्मचारी असून संसारिक असतात, आणि काही संसारिक असून ब्रह्मचारी असतात. कोण आहे असे? ज्याला बायका आहेत पण ब्रह्मचारी आहे. बरे, ज्याची कथा आपण ऐकतो तो कोण? किती होत्या बायका? 16,000 प्रमाण आहे. तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी 16,108 असल्यावरही नैष्ठिक ब्रह्मचर्यामध्ये अग्रगण्य ठरले भगवान कृष्ण. दुसरे दशरथाची व्याही, रामाचे सासरे, कौशल्याची वही कोण? इतकं सांगा म्हणजे लक्षात येत लवकर लक्षात येत नाही. जनक बरे संसारिक होते पण नैष्ठिक ब्रह्मचर्यात अग्रगण्य ठरले. जनकाला 560 बायका होत्या. 560 बायका असल्यावरही ब्रह्मचारी होते, म्हणून तर त्यांच्या घरात वाढली आदिशक्ती, लहान आणि मोठी झाली ना. म्हणजे तसं संसार हा दुःखानं भरलेला आहे आणि परमार्थाचा विचार केला तर नुसतं आनंद आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख मिश्रित सुख नाही. संसारातलं जे सुख आहे ते दुःख मिश्रित आहे. आणि म्हणून या ठिकाणी वर्णन केलं, खरा वैष्णव मुक्तीची अपेक्षा करत नाही. हरीचे दास मुक्ती मागत नाही. मुक्तीपेक्षा भक्तीत अधिक अलौकिक आनंद आहे. ज्याला भक्तीचा आनंद मिळतो त्याला मुक्ती तुच्छ नगण्य वाटत असते. मोक्षांना घरी कामारी ते राशी होय सांगू ऐशी तुका म्हणे. वेदांतीन मनात मानतात की आत्म्याला बंधच नाही, मग मुक्तीचा प्रश्न येतो कुठे? म्हणून गोड चिंतन सांगितलं. मुक्ती ज्याला द्यायची, कोणाचा विषय मुक्ती देहाचा विषय जर म्हटला तर देह पंचमहाभूतापासून उष्णार. किती 5 भूत आहेत ना, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. हा या पंचमहाभूतापासून देह उष्ण आणलेला आहे. देह हा पाचाचा आणीला उष्णा, शेखी ज्याचा त्याला देणे लागे. दिली तिलांजली कुळगाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. कोणापासून आणला तुम्ही देह? पंचमहाभूतापासून. म्हणून तो पंचमहाभूतात काय होत असतो? विलीन होत असतो. शरीर हे पंचमहाभूतापासून उष्ण आणलं आणि उष्णी आणलेली वस्तू कधीतरी केव्हा तरी वापर द्यावं लागते. हा हे तर कळते की तुम्हाला? तुम्ही काय उष्ण आणता? पहिले आणत बाया, परिस्थितीच नव्हती तशी. साखर आणत तुळशी वाटीभर, शिंगलभर दूध, उष्णे पैसे 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये. उष्णी एखादी वस्तू. जास्त काय आणायचं काम पडत बाहेर? पीठ उष्ण. बाई पाहुणे आले, दळण चक्कीच आहे. ते बाई म्हणे बिचारी 2-4 पाहुणे शिल्लक जेवले पाहिजे म्हणून ते तो गंज दाबू पीठ घेऊन जाईल. पण हे वापस देताना फुलका घोरते. म्हणजे याच्यात 2 पाहुणे शिल्लक जेवले तिथे देखील जेवणार. उष्ण आणले की ते वापस द्यावं लागतं ना. आणि उष्णी आणलेली वस्तू वापस देताना
आपल्या मनात काही दुःख होत नाही, काही असं, कारण आपल्याला माहित असते हे आपलं नाही आहे, ज्याचा अन्न त्याला द्यायचा, त्याच्यामुळे याच्यावर आपला अधिकार नाही. आपण हे गरज भागवण्याकरता आणलं. तसं शरीर हे आपलं नाहीच आहे. भांडण लागले होते शरीराकरता, कोणाचा आहे याचं उत्तर दिलं, देह तुमचा नाही आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मानवाचे, आपलं काहीच नाही ना. आपण रिकाम्या हाताने आलो होतो, रिकाम्या हाताने तुरी एवढी आटाआटी आहे, हे समजते की नाही? काही सोबत येत नाही हो, हे समजते की तुम्हाला? हो समजते पण वळत नाही ना. हे भानगड झाली. वळलं असतं तर कशाला असतं एवढं? सोबत काही येत नाही, सारे इथे सोडून द्यावं लागते, बरोबर आहे. पण धन हे आपल्याला वापरण्याकरता दिलेलं आहे. धन थोडा खराब नाहीये. धन कसं खराब असेल? धन कसं माणसाला वाटोळं करते? अरे त्याचं जड आहे. जड धन माणसाचं काही बिघडू शकत नाही. फक्त त्या जड धनाच्या ठिकाणी असणारी आपली जी आसक्ती आहे ना, ती आसक्ती वाईट आहे. त्याच्यात समाधान मानलं की झालं का? जास्त हव्यास करायचा नाही, आहे त्याचा उपभोग घ्यायचा, आणि तो सदुपयोग जर घेतला गेला बरं आहे. धन असल्यावर जर त्याचा सदुपयोग घेतला नाही, त्याला कर्मदरिद्री म्हणतात शास्त्रामध्ये. भरपूर आहे, सरता सरत नाही, जळत जळत नाही, पण उपभोग घेत नाही, ते कर्मदरिद्री असतात. पण त्या धनाचा शरीराकरता उपभोग घ्यायचा नाही, उपयोग घ्यायचा आहे. कारण लक्ष्मीच्या उपभोगाचा अधिकार केवळ नारायणाचा आहे. आपण जीव मात्र आहोत, आपल्याला उपभोगाचा अधिकार नाही आहे, आपल्याला उपयोगाचा अधिकार आहे. म्हणून लक्ष्मीचा उपभोग कोण घेईल? केवळ नारायण. आणि म्हणून त्या धनाची आसक्ती वाईट आहे. तसं इथे महाराज म्हणतात मुक्तीचा प्रश्न आहे, मुक्ती द्यायची कोणाला? ज्याला मुक्ती द्यायची तो देह उष्ण आणलेला आहे, देहा पंचमहाभूतापासून जड आणलेला आहे. म्हणून या देहाला मुक्तीची आवश्यकता नाही. आता कोण राहिलं? देह आहे 3. प्रत्येकाला देह किती आहे? हे कसं दिसते? 3 देह नाहीत का? कोणता कोणता आहे? पहिला आहे स्थूल देह. स्थूल म्हणजे पंचमहाभूतानं त्याची निर्मिती झाली आहे, जो डोळ्यानं दिसतो याला स्थूल देह म्हणतात. दुसरा आहे सूक्ष्म देह, त्या सूक्ष्म देहाला म्हणतात मन. आणि तिसरा आहे महाकारण देह, आत्मा. म्हणजे हे सर्व देह आहेत. आता यातला आत्म्याचा जर विचार केला तर आत्मा नित्यमुक्त असतो. आत्म्याला मुक्तीची आवश्यकता नाही, देहाला मुक्तीची आवश्यकता नाही. मुक्तीची आवश्यकता आहे कोणाला? आत्मा आणि देह त्या दोघांच्या मधात आहे, ते आहे मन. त्या मनाला मुक्त करावं लागते. मन मेलं की मुक्ती सुलभ आहे. आणि मनाला मारण्याचं शास्त्रच भागवत आहे. मनाला मारावं लागते. मारावं लागते म्हणजे काय? गीतेच्या परिभाषेमध्ये त्या मनाला स्थित प्रज्ञ अवस्थेमध्ये आणायचं. स्थित प्रज्ञ अवस्था जर निर्माण झाली मनाची की मग काही त्याच्यावर परिणाम होत नाही. कशावर? सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी, अशी अवस्था होते. जास्त सुख झालं त्याचा हर्ष होत नाही, पण जास्त दुःख झालं त्याचा उद्वेग होत नाही. होतच असते. संसार म्हणजे सुख दुःखाची खिचडी आहे. सुख दुःख दोनों रहते जिसमें, जीवन है वो गाव, कभी धूप कभी छाव. हे तर होणार नाही, कधी आहे कमी जास्त आहेच ना. ज्याच्यामध्ये नुसता आनंद आहे तो परमार्थ आहे, आणि ज्याच्यामध्ये सुख दुःखाची खिचडी आहे तो काय आहे? संसार आहे. म्हणून आपली अपेक्षा अशी आहे, भगवंतानं माझं काम करावं अशी अपेक्षा कधी करायची. रामकृष्ण परमहंसांना रोग जळला, दुर्धर. शिष्याने म्हटलं महाराज या रोगाचा इलाज देवाला करण्याची विनंती करा तुम्ही. तेव्हा रामकृष्ण सांगितले मी माझ्या मातेला त्रास देणार नाही. भक्तीचा अर्थ असा आहे की आमच्या सुखासाठी आम्ही देवाला त्रास कष्ट द्यावे अजिबात नाही. म्हणून या शब्दामध्ये आपल्या शास्त्रानं असं वर्णन केलं जर यदा कदाचित आपल्या सुखाकरता आपण देवाला त्रास दिला तर आपण भक्त होणार नाही. म्हणून गोपींचं प्रेम शुद्ध आहे, तसं शुद्ध प्रेम आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं पाहिजे. भगवंत उद्धवाला सांगतात गोपी माझ्याशी इतक्या तन्मय झाल्या, माझ्या चित्त ठेवणाऱ्या, मदर्थे त्यक्त देही का. गोपींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे भक्ती करत असताना. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चिंतन केलं त्या चिंतनाचं महत्त्व भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये आलेलं आहे.
वक्ता आणि श्रोता दोघी अधिकारी असले तर कार्यसिद्धी लवकर होते. वक्ता खूप चांगला याला सांगण्याकरता, ऐकणाऱ्याचा अधिकार सिद्ध जर झाला नाही तर वक्त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. म्हणून श्रोताही अभ्यासू लागतो ऐकणारा. श्रोत्याच्या ठिकाणी सुद्धा ऐकताना काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. पहिलं तत्व आहे ऐकणाऱ्याचं. दुसरी जिज्ञासा पाहिजे आणि तिसरी निर्मत्सरता पाहिजे. या तीन विशेषणानं युक्त श्रोता जर भेटला तर वक्त्याचं कल्याण आहे. नाही तर डोकं घ्यावं लागते कोणाला. 4 महिने रामायण सांगितलंय का वक्त्याला या गावात? 4 महिने. आणि शेवटी निघाले जायसाठी. सारा गाव वाटीला महाराजला काय महाराज रामायण सांगितलं तुम्ही. महाराज असं वाटलं हे बा तुमच्या गावासारखं प्रेम मला कुठेच भेटलं नाही आणि काही शंका असतील तर विचारावा तुम्हाला. एक म्हणे महाराज तुम्ही सांगितलं रावणानं सीता हरण करून गेली, मग ते हरणच राहिली का पायी झाली? महाराज थोबाडीत मारून घेतो. तुकडे तोडले रे, तुमच्या इथं काम नाही धंदा नाही, सारे असे काय करता तुम्ही? काय कामाची गोष्ट अशी भेटल्यानंतर? श्रोता कसा पाहिजे? महाराज म्हणतात अरे वक्ता श्रोता दोघी अधिकारी असतात. श्रोता चांगला आहे, वक्ता अभ्यास नसला तर श्रोत्याला नुकसान होते. वक्ता कसा निवडला पाहिजे हे निवडायसाठी अभ्यास लागते ना. कोणाला काही सांग तसं नाही झालं. जर वक्ता अनाधिकारी असेल तर त्यात नुकसान कोणाला आहे? श्रोत्याचं आहे. वक्ता अधिकारी आहे पण श्रोता अभ्यासू नाही, वक्त्याचं नुकसान होते. त्याचा अभ्यास, त्याचं वाचणं, त्याचं सांगणं, त्याचा वेळ सारा वाया जातो. म्हणून श्रवणाची 3 प्रधान अंग आहेत. श्रवण करताना 3 प्रधान अंगाला श्रवण झालं पाहिजे. पहिलं श्रवण श्रद्धेनं झालं पाहिजे. काय बाबा आलो नाही तिथे काय हिंडायचं, मग आता कर्मत निघून जाऊन बसवायला असं असतं तर ऐकायचं नाही. काय करता ऐकून? श्रद्धेनं ऐकलं झालं पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम गीतेनं सांगितलं. ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल त्यालाच त्या श्रवणाचं फळ भेटेल, नाही तर भेटत नाही. ऐकायचं म्हणून ऐकायचं. काय करता? इकडे तिकडे बसल्यापेक्षा, इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा, खोलीत झोपल्यापेक्षा जाऊन बसू. तेवढे 2 शब्द आपल्या म्हणजे श्रद्धा विरहित श्रवण असलं तर फळ भेटत नाही. म्हणून पहिलं अंग आहे श्रवणाचं श्रद्धा. दुसरं अंग श्रवणात आहे जिज्ञासा. अंतःकरणामध्ये श्रवण करताना जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. श्रोता जिज्ञासू असावा लागतो. जिज्ञासा नसेल तर मन एकाग्र होणार नाही. मनाच्या एकाग्रते करता त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण होणं महत्वाचं आहे. ऐकण्याची इच्छा असेल, नसेल तर कथा ऐकल्यावर काही विशेष लाभ होणार नाही. आणि तिसरं आहे निर्मत्सरता. श्रोत्याच्या मनात कोणत्याही जीवाचा मत्सर नसावा. कथेसाठी दीन आणि नम्र होऊन आलं पाहिजे. भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा असली पाहिजे. आतुरतेची भावना मनात ठेवून जर पुराण श्रवण केलं भगवंताचं दर्शन वर्णन आहे. म्हणून प्रथम स्कंदामध्ये शिष्याचा अधिकार सांगितलेला आहे. शिष्याचा अधिकार सांगितलेला आहे. परमात्म्याची कथा ऐकताना वारंवार जर देवाबद्दल प्रेमभाव जागला तर प्रथम भक्ती श्रवण भक्ती आहे. आणि म्हणून असं वर्णन केलं श्रोता आणि वक्ता दोघी विनयी असले पाहिजे. म्हणून ममत्वेत्वांवाणी गुणकथन पुण्येन भवतः शिवमहिम्नात वर्णन केलं. शिवतत्वाचं वर्णन कोणी करू शकत नाही, तरी माझी वाणी पवित्र करण्याकरता मी शिवमहिम्न गौरव असं वर्णन करतात. म्हणून भागवतात भारताचे प्रधान देव नारायण आहे. कृष्ण गोलोकात गेले, सर्व अवताराची समाप्ती झाली, पण नारायणाची मात्र समाप्ती झालेली नाही आहे, होणार नाही, कधी होणारही नाही. भारताच्या कल्याणासाठी आजही ते तपश्चर्या करून राहिलेले आहे. आणि म्हणून अशा भगवंताची कथा या ठिकाणी सांगायची आहे. सवैपुषा परो धर्म यतो भक्तिरदोक्षजे अहेतुक्य प्रतिहिता यतात्मा संप्रसिद्धती. ज्या धर्मानं मनुष्याच्या मनात कृष्णविषयी भक्ती उत्पन्न होते तो धर्म श्रेष्ठ आहे. भक्ती ही अशी असावी की जिच्यात कोणती वासना नसावी. निष्काम निरंतर भक्तीनं हृदय आनंद आणि परमात्म्याची प्राप्ती करून देणं कृतकृत्य होत असते. म्हणून इथे भागवताचे वक्ता शुकाचार्य आणि श्रोता परीक्षित आहे. ज्याला मृत्यू कळाल्यानंतर अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्य निर्माण झालेला असे परीक्षिती राजा आहे. परीक्षितीचं ओरिजिनल नाव काय आहे माहिती आहे? परीक्षितीचं खरं नाव काय? अरे परीक्षण केलं
म्हणून नाव परीक्षिती पडलं. पण खरं नाव परीक्षितीचं आहे विष्णुरात. विष्णुरात सुदर्शन चक्रानं भगवान कृष्णानं त्याचं रक्षण केलं आणि पांडवांचा वंश फुटू नये म्हणून भगवंतानं सुदर्शन चक्रानं त्याचं रक्षण केलं, म्हणून त्याचं नाव आहे विष्णुरात. आईच्या गर्भात असताना त्याला परीक्षण केलं की आपल्या आईच्या गर्भाभोवती कोण गदा हातात धारण करून पिवळा पितांबर लघु सदृश परमात्मा चक्कर मारून राहिला, हा त्यानं परीक्षण केलं, म्हणून नाव परीक्षिती आहे. ज्यांनी एका पवित्र संताच्या गळ्यामध्ये मृतसर्प घालण्याचं धाडस केलं. महाराज म्हणतात उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विमुख चरण संताची. एखाद्या महात्म्याला जर नमस्कार करता आला नाही तर करू नका, पण निदान त्याचा अपमान तरी करू नका. कारण संताचा अपराध जर झाला पण तो संत पाहिजे बरं, हे ध्यानात ठेवा. संत पाहिजे. संत कसं ओळखता येईल तुम्हाला? मृत्यू नाही, संताची परीक्षा ही मनोवृत्तीनं असते. महाराज म्हणतात येथे नाही वेश तर ते अणनाव एवढे घावडा. घावडा म्हणजे वृत्ती. संत ही वृत्ती आहे आणि वृत्ती आहे सूक्ष्म, अति सूक्ष्म वृत्ती आहे आतमध्ये, वृत्ती बाहेर नाही आहे. आणि आपण बाहेर पाहत म्हणून गबलत होते. अरे खरे महात्मा तर ज्ञानवारांनी कळाले नाही म्हणून विचारलं संत ते कवन, संत ते कवन. परीक्षेकडून अपराध घडला पण शुक महाराजांनी परीक्षेला धन्यता दिली. आयुष्यात कधीच पाप केलं नाही, एकदाच पाप केलं पण ते असं पाप केलं की ते पापही त्याच्या उद्धाराचं कारण ठरलं. कोणाच्या? परीक्षितीच्या. एका पवित्र संताच्या गळ्यामध्ये मृतसर्प घालण्याचं धाडस केलं. शिकारी करता गेला परीक्षिती राजा. पहिले जुने काळातले राजे हे लक्ष वेधा करता शिकारी करतात. शिकार. शिकारीला काय म्हणतात? मृगया. कारण राजा म्हटला की राजाच्या ठिकाणी 16 व्यसन कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे 16 व्यसन त्याला करावं लागतं. कोणाला? राजा आहे ना तो, त्याच्यामुळे ते लागूच आहे त्याला ते नियम. त्या 16 व्यसनामधलं 2 व्यसने 16 मध्ये त्याच्यात 2 भाग पाडले. 8 व्यसन कामज आहे आणि 8 व्यसन क्रोधज आहे. त्या क्रोधज व्यसनामध्ये एक व्यसन आहे मृगया, म्हणजे शिकार करायला जाणं. परीक्षित शिकार करण्याकरता गेले जंगलामध्ये. 12 वाजले, भूक लागली भयंकर. भूक लागली की शास्त्र सांगते पहिल्यांदा ती भूक शमवली पाहिजे. कारण भुकेच्या वेळेस जर तुम्ही काम करत राहिले तर तुमच्याकडून पापात्मक कर्म घडण्याची दाट संभावना असते. म्हणून भूक लागली की पहिल्यांदा तिला शमवलं पाहिजे. आणि भूक कधी लागते? आता कधी लागते तो भाग सोडून द्या. पण भुकेचा टाइम कधीचा आहे? माध्यान्ह समय. माध्यान्ह म्हणजे किती वाजता? आता कधी काही होते माणसाला आकारानुसार काळ बिघडला ना, कधी काही होऊन मिळाला ना. काही लोक सकाळी उठल्याबरोबर काही काय पाहिजे, उठल्याबरोबर ते डोळे उठतात. आज भाजी काय करायची, अरे तोंड तर धुई पाहिजे. सकाळी उठल्यावर काही कोणी काही होते आजकाल. भुकेचा टाइम कधीचा आहे? 12 वाजता. 12 वाजता होते काय? जठराग्नी प्रज्वलित होतो. कुठला? पोटातला. आपल्या पोटामध्ये भगवान अग्नीच्या रूपाला वास करून आला ना, जठराग्नी. प्राण अपानाची जोड भाती फुंक फुंकोनी होरात्री अटी तसे नेणो किती उदरा माझी. म्हणजे पचाम्यन्यम चतुर्विधम. आपल्या पोटामध्ये भगवान अग्नी रूपाला वास करून राहिलेला आहे आणि तो जठराग्नी प्रज्वलित झाला की त्या जठराग्नीला तृप्त करण्याकरता त्याच्यामध्ये आहुती टाकावी लागते. आहुती. कोणती आहुती आहे? आणि आहुती टाकताना आहुती तशी टाकता येत नाही, मंत्र म्हणून टाकावं लागते. मग पोट हे काय आहे? रूपक केलं ना. पोट हे यज्ञकुंड आहे. पोट काय आपलं? यज्ञकुंड आहे. या यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित झालेला अग्नी कोण आहे? जठराग्नी. आणि त्या जठराग्नीची तृप्ती कशाला होते? मग आहुती कशाची टाकायची? अन्नाची. पण ते अन्नाची आहुती टाकताना मंत्र म्हणावा लागतात. कारण मंत्र म्हटल्यावर आहुती टाकायची ना. मंत्र कोणता म्हणायचा? तो श्लोक आहे. त्या श्लोकाचा अर्थ मी लक्षात आला. वदनी कवळ. कवळ म्हणजे काय? घास. वदनी कवळ घेता
नाम घ्या. एक घास घेतला की देवाचं नाव, दुसरं घास घेतला की म्हणजे देवाच्या नावाचा मंत्र म्हणून तो घास पोटामध्ये घालायचा. त्याला काय होते, त्या अन्नावर संस्कार पडतात, ते अन्न शुद्ध होते. आणि जे आपण जेवण करतो ते महाराज म्हणतात जेवण नाहीये, उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म. ते यज्ञ कर्म आहे, पण ते यज्ञ कर्मानुसार झालं तर. नमस्कार करून भोजन करायचं कशाला, कारण परब्रह्म आहे ते, आणि ते परब्रह्म म्हणायचं पण चप्पल घालून तुम्ही तुमच्या तोंडाला बोलतो, मी काही म्हणतो नाही बोलतो. अरे निदान जेवण करताना तर चपला का, परब्रह्म आहे ते. आपल्या संस्कृतीला, आपल्या नियमाला, आपल्या धर्माला आपणच आपल्या पायाखाली पायबंदी करून राहिलो. दुसरे करतील तर काही हरकत नाही, पण आपणच आपल्या संस्कृतीला काय करतो, अन्न जेवण करताना निदान चप्पल घालून तरी करू नये, कारण परब्रह्म आहे ते. उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म. पण ते यज्ञ कर्म करतानाची आहुती आपल्या पोटात चालली ही कशाला गेली पाहिजे, म्हणून श्लोक आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता वित्ताचे. बरोबर आहे ना, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, और उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे त्या पोटामधली आहुती शांत होत असते, अग्नी शांत होत असतो त्या आहुतीने. आणि मग तो जो चक्राग्नी प्रज्वलित झालेला आहे ना, हा प्रज्वलित झालेला चक्राग्नी आपण खाल्लेल्या सर्व अन्नाला पचवतो, त्याच्याकरताच तो निर्माण झालेला आहे. आणि त्या अग्नीवर जर तुम्ही पाणी पित राहिले तर त्या अग्नीचं तेज मंदावते, आणि मंदावलं की आपले पोट बिघडतात. पोट बिघडण्याचं कारण काय, जेवण करतात ना पाणी पिणं. जेवण केल्यानंतर 2 घंट्यानं पाणी प्यावं लागते, हा नियम आहे. पण ठसका लागू नये म्हणून फुलपात्र जवळ घ्यायचं. म्हणून कशासाठी, जर ठसका लागला तर तो घास अन्ननलिकेत जाऊन पुन्हा प्राण जाण्याची भीती असते, म्हणून अन्ननलिकेत काही अटकू नये किंवा ठसका लागू नये. तेव्हा लागला तर तो घास आतमध्ये गेल्याकरता काय पाहिजे, थोडंसं पाणी प्यावं लागते. जास्त जर पाणी पिलं तर जठराग्नी मंद होतो. विषय काय चालू आहे, परीक्षिती राजाला भूक लागली. किती वाजता, 12 वाजता भूक लागते ना, कोणी असो तो, त्याला 12 वाजता भूक लागणं हा माणसाचा नैसर्गिक धर्म आहे. तो साधक असो, असाधक असो, प्रापंचिक असो, पारमार्थिक असो का संन्यासी असो. तुम्ही असं पाहिलं का संन्यासाला भूक लागत नाही म्हणून कधी नाही, प्रमाण आहे. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नाशी तोडवाशी. तोडवाशी म्हणजे संन्यासी जरी झाला तरी त्याला कोणाच्या दारात जावं लागते 12 वाजता. ओम भवती भिक्षांती म्हणावंच लागते का, बरे भूक लागली. आणि भूक लागणं हा माणसाचा नैसर्गिक धर्म आहे. म्हणून सुभाषितकारांनी सांगितलं 100 काम सोडून भोजन करा पहिल्यांदा. शतम विहाय भोक्तव्यम. भूक लागली 100 काम सोडायचे आणि पहिले काय करायचं. समजा भागवत 12:30 वाजेपर्यंत चाललं तर मग मंडप खाली का, तर भागवत संपलं नाही ना अजून. तुम्हीच सांगितलं होतं भूक लागली की असंही होते कधी कधी. 100 काम सोडून भोजन करायचं. शतम विहाय भोक्तव्यम. सहस्त्रम स्नानाचरे. 1000 काम सोडून स्नान करायचं. लक्षम विहाय दातव्यम. लाखो काम सोडून दान करायचं. का, दान करण्याची प्रवृत्ती होतच नाही माणसाची. आणि जर झाली आणि जर तुम्ही दिलं नाही तर जे दान करायचं ते नष्ट झालं. धनाची शाश्वती आहे ना, धन आज आणि उद्या नाही. या धनाचा धैर्य विश्वास जैशी तरुवर छाया, यातायातीनं चुके तरी तुझे भोगशी न काया. जर तुम्हाला जे दान करायचं आहे आणि ते दान करण्याची प्रवृत्ती जर झाली आणि ताबडतोब जर तुम्ही नाही दिलं आणि जर तुमच्यावर दान धन निघून गेलं तर किंवा तुमचं मन बदललं मग. म्हणून जेव्हा तुम्हाला दान देण्याची प्रवृत्ती निर्माण होईल ते त्या लाखो कामं सोडून दान करायचं आणि कोटी कामं सोडून भगवंताचं नामचिंतन करायचं. असं शास्त्र. कोटी कामं सोडून म्हणजे
तुम्ही किती सांगा पळवाट काढा, शास्त्र पळवाट निघडवलं तुम्हाला काय करावं, देवाचं नाव चिंतन करण्याकरता आम्हाला वेळच नाही. शास्त्र म्हणते काम नका सोडता, कामामध्ये का काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही जर भगवंताचं नाम चिंतन काम सोडून देवाचं नाव घ्या असं कोणी सांगितलं नाही ना. तुम्ही काम करता करता जर देवाचं नाम चिंतन केलं तर कदाचित तुमचं काम करून देण्याकरता देव आल्याशिवाय आला नाही का. किती संतांनी काम केले हो, बिनपगारी खुद अधिकारी. आपण पगारी माणसं ठेवून येत नाही, चाटा मारतात आणि काम चुकारपणा करतात. आपलं काम आपल्या घरातले माणसंही ऐकत नाही, देव कधी ऐकेल. त्याच्याकरता तसं राहावं लागते. म्हणून वर्णन केलं म्हणजे काय, कोणी सांगितलं सर्व परीक्षित राजा करतात. परीक्षित राजा 12 वाजता गेले, माध्यान्ह समय भूक लागलेली आहे. ज्यांच्या आश्रमात गेले तो सिद्ध आश्रम आहे, शमिक ऋषींचा. शमिक ध्यानात बसलेले आहे. शमिक म्हणजे कोण, इंद्रियाच्या वृत्ती अंतर्मुख करून प्रभूच्या पदी स्थिर झालेला जीवात्मा जो आहे त्याला शमिक म्हणतात. आणि परीक्षित राजा कोण आहे, रजोगुणामध्ये फसलेला विनाशी भोगप्रधान जीव म्हणजे राजा. बसलेले ध्यानस्थ. राजा आला, नमस्कार नाही केला. पाणी मिळेल का पिण्याकरता, पाणी मिळेल का पिण्याकरता 3 वेळा आवाज दिला, उत्तर आलं नाही. आपण आल्याचं समजूनही हे शोध करून राहिले ध्यानाचं, म्हणून राजाच्या अंतःकरणात क्रोध निर्माण झाला. राजा जरी साधूचा सेवक होता तरी रजोगुणामुळे त्याची बुद्धी व्याप्त्या गेलेली होती. एका महान संताचं लक्षण त्याच्या लक्षात आलं नाही आणि मग त्यांनी काय केलं, क्रोधाच्या आवेशात जवळ असलेला मृत सर्प, मेलेला साप होता, तो त्यांच्या गळ्यात टाकला. राजानं त्यांच्या गळ्यात तरी मृत सर्प घातला, पण स्वतःच्या गळ्यामध्ये जिवंत साप टाकून घेतला. सर्प आहे, काळाचं काय आहे, द्योतक आहे. आणि म्हणून शमिक ऋषींनी काही त्यांना प्रतिहार केला नाही. डोळे बंद आहेत, आपल्या समाधी अवस्थेत आहे, आपल्या गळ्यात कोणी काय टाकते याचं भान नाही. आणि राजा जेव्हा निघून गेला तेव्हा शमिक ऋषीचे पुत्र शृंग ऋषी त्या ठिकाणी आले. पाहिलं त्यांनी, वडील आपले ध्यानमग्न आहे आणि ध्यानमग्न वडिलाच्या गळ्यामध्ये, पित्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प घातलेला आहे. ते पाहून मागचा पुढचा विचार केला नाही, हातामध्ये पाणी घेतलं. शास्त्र सांगते कोणाला शापही देऊ नये, कोणाला आशीर्वाद देऊ नये. आशीर्वाद देण्यानं आणि शाप देण्यानं आपल्या ठिकाणी असणाऱ्या पुण्याचा क्षय होतो. पण कोणाला आशीर्वाद देण्याकरता सुद्धा आपल्याजवळ तितकं काय पाहिजे, पुण्य लागते ना. आपण फक्त व्यवहारामध्ये फॉर्मॅलिटी करायची, एकामेकाचे काय करायचं, पाया पडतोच ना. पण आपल्या घरातल्या मोठ्या माणसाचे पाया पडतो वगैरे वगैरे, पण ते आशीर्वादही देतात आपल्याला. काय म्हणतात, सुखी राहा, सुखी राहा. आशीर्वाद देणारच दुःखी आहे, तो दुसऱ्याला सुखी कसा नाही. निदान ज्याच्याकडे जायचं तो नीट पाहिजे की नाही, ज्याच्याकडे जायचं तो नीट पाहिजे की नाही. आशीर्वाद देणार असं दुःख आहे, तो तुम्हाला काय सुखी राहा आशीर्वाद देईल. आशीर्वाद दिल्यानं आणि शाप दिल्यानं पुण्याचा निश्चय होत असतो. आपल्या आशीर्वादाला काही कोणाला भर होत नाही, शापाला काही, कावळ्याच्या शापाला काही गाय मरत नसते. शुकाय आशीर्वादामध्ये त्या शापातही शाप देणारा कल्याण आहे. म्हणून हातात पाणी घेतलं, शाप दिला. ज्या कोणी मूर्ख राजांनी माझ्या ध्यानमग्न पित्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प घातला असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प काय करेल, दंश करेल. सोडलं पाणी, पाणी सोडल्याबरोबर डोळे उघडले शमिकांनी. पण पोराला बोलली, अरे काय केलं तुम्ही, शाप दिला. राजा आहे म्हणून सारा प्रजेचं बरं आहे, अरे राजा तुषार आला होता, थोडा क्रोध आला, शाप देऊन त्याला असं नष्ट करायचं का. गळ्यातला शाप काढला आणि सांगितलं शाप दिला ना, शाप तर काही वापस घेता येत नाही. जयाचा कोप सुभटा, काळांनी रुद्राचा वसवटा, जयाचे प्रसादे फुकटा जोडती सिद्धी. जर एखाद्या वेळेस त्यांनी शाप द्यायचं ठरवलं तर साक्षात काळ आणि रुद्र त्यांच्या वाणीला सहाय्य करावं लागतं. सुवर्ण नाही, शाप तो झाला, पण तो शाप कळाला पाहिजे, समजला पाहिजे. निदान राजा स्वतःच्या उद्धाराकरता काहीतरी प्रयत्न करेल. म्हणून परीक्षित राजाला जेव्हा राजा राजधानीमध्ये आला, हस्तिनापुरात आला आणि आपल्या डोक्यावरचा मुकुट काढल्याबरोबर पश्चाताप झाला, अरे मी काय एका पवित्र संतांच्या गळ्यामध्ये मृत सर्प घालण्याचं धाडस केलं. आता काय उपयोग आहे. कर्म करताना जीव कर्म करतो, पण त्या कर्माच्या परिणामाचा विचार न करता केलेलं कर्म माणसाला अधःपतनाला कारणीभूत ठरते. म्हणून
कर्म करताना विचार करून कर्म केलं पाहिजे. आता काय उपयोग आहे? अपस्ताने से क्या फायदा चिडिया चुब गई खेर. बऱ्याचदा माणसाला कळते पण उशिरा समजते. हे दुर्भाग्य आहे. नाही, उशिरा समजते ना. दूध जलता है पानी जलने के बाद, आदमी सुधरता है सब बर्बाद होने के बाद. तेव्हा हातात काहीच नसते माणसाला. माणसाला कळतच नाही. कधी कधी दुर्भाग्य आहे जीवाचं. लहानपणी मायबाप म्हणतात तुला काही कळत नाही. तरुणपणात बायको होती तुम्हाला काही समजत नाही. म्हातारपणात पोरं म्हणतात तुम्हाला काही याला समजते कधी. चौघाच्या खात्यावर गेल्या तेव्हाही कळत नाही, समजत नाही. समजलं पाहिजे आणि समजल्यानंतर ताबडतोब त्याचा विचार केला पाहिजे. परीक्षित राजाच्या मनात पश्चात काय केलं मी? एका पवित्र संतांच्या भूतसर्प घालण्यात धाडस केलं. अशी विपरीत बुद्धी मला काय व्हावी? मी तर संताचा सेवक आहे, संताला मी मान देणार आहे, संताची मी सेवा करणार आहे. पण आज माझ्याकडून एका संताचा अपमान झाला, हे बरोबर झालं नाही. आता काय होईल ते हो. असा विचार करत असतानाच परीक्षितीच्या कानावर शापवाणी येऊन धडकली. राजा शाप झाला आणि तुझं आयुष्य 7 दिवस राहिलेलं आहे. काय केलं शिकायला? वकील बोलावले, वकील कागदपत्र काढले, हे याच्या नावावर ते त्याच्या नावावर ते असं केलं नाही. नाही, जशी शापवाणी धडकली राजाच्या कानावर तसंच राज्यकार्य थांबवलं. 4 पोरं होते परीक्षितीला. सर्वात मोठा पुत्र जन्मेजय त्याला गादीवर बसवलं आणि हे सर्व करण्याकरता सर्व त्या गादीवर बसून दिलं, कारण अधिकार सोडून दिले. क्षणात एवढ्या मोठ्या राज्याला लाथ मारली. केवढं मोठं व्हायला केलं. आणि राजानं अनशन व्रत केलं ताबडतोब. अनशन म्हणजे पाप घडलं ना आपल्या हातून. पण ज्या दिवशी आपल्या हातून पाप घडलं त्या दिवशी ज्या शरीरानं पाप केलं त्याला शिक्षा द्यावी लागते. काष्टाला शिक्षा द्यायची. पुन्हा ते कर्म तसं झालं नाही पाहिजे. आपल्या हातून तर किती पाप घडतात त्याचा विचार कोणी करत नाही. शरीरानं पाप घडलं ना, ताण कोणाचा धर्म आहे? ताण धर्म कोणाचा आहे? शरीराचा आहे. तहान लागली म्हणून आपण आश्रमात गेलो, पाणी पिलो. पण आता तहान धर्म जर शरीरात आहे तर शरीराला पाप झालं की नाही, मृत सर्प गळ्यात घालणार, मग शरीराला काय द्यायचं? शिक्षा द्यायची. आजपासून मी पाणी पिणार नाही. असं काय केलं? अनशन व्रत केलं आणि राज्यकार्य थांबवलं आणि विचार केला की आता जायचं कुठे? उद्धार कुठे गेला? आतापर्यंत आपण संसाराची सेवा, विवेक जागृत झाला. कारे दास होशी संसाराचा खरं, दुःखाचे डोंगर भोगविशी. मग आता गंगेच्या किनाऱ्यावर पवित्र साधू संतांचे आश्रम आहेत, तिथे गेलं पाहिजे. ते आपल्याला काय करतील? मार्गदर्शन करतील. म्हणून त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर परीक्षित राजाने नमस्कार केला सर्वांना. राजा आल्यावर किती मोठे महाराज राजाच्या भेटी करता आले. बापरे, मोठे मोठे अतिरथी महारथी आले. राजांनी नमस्कार केला. आपलं पाप सांगितलं. शास्त्र सांगते पाप सांगितलं पाहिजे. का? पुण्य कधी सांगायचं नाही. जीवाचा स्वभाव पुण्य सांगणार का पाप सांगणार? आपण काय सांगतो? पाप नाही सांगत तुम्ही. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते केलं. पाप सांगा. पाप सांगितलं की पापाला क्षय होतो, पुण्य सांगितलं की पुण्याला क्षय होतो. झाकून करावं लागते पुण्य, उघड करावं लागते पाप. आपलं उघड आहे. पुण्य दिसलं पाहिजे कोणाला? पाप नाही दिसलं पाहिजे. पाप उघड करायचं. पापाचा क्षय. जितकं तुमच्या जीवनातलं पाप गेलं, ऐका नाही का, महत्वाचं सांगतो तुम्हाला. तुम्हाला पटते का पाप आहे? थोडं उलट सुलट ऐकायसाठी पण ऐका. पुण्य करावं लागते का पाप करावं लागते? शास्त्रात तुम्ही ऐकलं का हे केलं म्हणजे पाप होईल? नाही, पाप करावं लागत नाही. पाप सहज घडते. पुण्य सहज घडत नाही. पुण्य युक्ती प्रयत्नाला करावं लागते. पुण्य करण्याकरता प्रयत्न करावा लागतात. पाप करण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही. ते सहज घडते. जे सहज घडते ते पाप आहे. पण जे युक्ती प्रयत्नानं कष्टानं सायासना करावं लागते ते काय आहे? पुण्य. बरोबर आहे ना? हे मान्य आहे तुम्हाला? इडल्या खाल्ल्या की नाही? हे मान्य आहे की तुम्हाला? सहज घडते ते काय? पाप.
युक्ती प्रयत्नाला करावं लागते ते काय पुण्य. बर मग जे प्रयत्नानं कमावलेलं आहे ते गेलं पाहिजे का जे सहज घडलेलं आहे ते गेलं पाहिजे? काय गेलं पाहिजे? पाप गेलं पाहिजे, पुण्य करायला पाहिजे. पण तुम्ही जितकं दुःख भोगता ना तितकं तुमच्या पापाचा क्षय होतो, आणि जितकं सुख भोगता तितकं तुमच्या पुण्याचा क्षय होतो. पुण्य जरा चांगलं का पाप जरा चांगलं? पाप विचार करून उत्तर द्या. पाप जाणं चांगलं का पुण्य जाणं चांगलं? पाप जाणं जर चांगलं असेल तर दुःख भोगण्याकरता तयार व्हा. कारण शास्त्र सांगते ना, दुःख जितकं आलं तितकं तुमच्या पापाचा काय होतो क्षय. आणि पाप जर जीवनात सर्व जाता गेलं तर शिल्लक काय राहते? मग पुण्य. पाप गेल्यानंतर शिल्लक काय रे? पुण्य जर जीवनात नुसतं राहिलं तर मग काय सुखच सुख आहे, दुसरं विचार नाही. म्हणून परीक्षित राजाने विचार केला की आता सर्व आपलं पाप सांगितलं, मी का पवित्र संतांच्या गळ्यात मृत सर्व घातला, माझा उद्धार कशाने? उद्धार म्हणण्याला सर्वांनी खाली माना घातला. राजा जिच्या शोधात आम्ही आहोत, किती वर्षापासून अजून भेटली नाही आम्हाला मुक्ती, तुला कुठून देऊ आली? तेव्हा परीक्षित राजानं स्मरण केलं भगवंताचं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जो मनोय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, यालागी शरण्यता शरण्यमीची एकू. म्हणून नमस्कार केला आणि भगवंतांनी शुकाचार्यांना प्रेरणा केली. शुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि आल्याबरोबर परीक्षितीची सारी चिंता भेटली, साष्टांग नमस्कार केला. कोणाला? शुकाचार्यांना. असं वाटलं जणू काही सूर्य मनुष्य रूपात चालत येऊन राहिला, इतकं तेज होतं शुकाचार्यांच्या ठिकाणी. आणि मग सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. सोन्याचं सिंहासन म्हणजे ज्या सिंहासनावरून ज्ञान दान केले जाते त्याला काय म्हटलेलं आहे? तिथे बसले सिंहासनावर शुकाचार्य समोर, आणि परीक्षिती दर्भाच्या आसनावर बसले समोर, शुकाचार्यांच्या समोर बसलेले आणि हात जोडले आणि प्रश्न विचारला, भगवान मी मृत्यूच्या उंबरठ्यात उभा आहे. जो मनुष्य मृत्यूच्या उंबरठ्यात उभा आहे त्यांनी कुठल्या धर्माचं आचरण करावं, कोण्या शास्त्राचं श्रवण करावं, कोण्या देवाचं भजन करावं आणि कोण्या देवाचं स्मरण करावं? तेव्हा शुकाचार्यांनी सांगितलं, राजा दोन परम वाक्य, दोन परम सिद्धांत मी तुला सांगणार. हे सर्व माझं आहे हे म्हणणं बंधनाला कारणीभूत आहे, आणि हे सर्व माझं नाही हे म्हणणं मुक्तीला कारणीभूत आहे. तुला जर ऐकायचं असेल तर कृष्णाची कथा ऐकायची, ध्यान करायचं असेल तर कृष्णाला करायचं, भजन करायचं असेल तर कृष्णाला करायचं, असं वर्णन सांगितलं. आणि प्रथम स्कंदामध्ये भगवंताच्या अवताराचं चिंतन सांगितलेलं आहे. अवतार शुकाचार्य सांगतात किती अवतार आहेत? अवतारती इति अवतार हा. तसे भगवंताचे अवतार 24 सांगितलेले आहेत. भागवताला अवतार किती सांगितले? 24च आहेत. पण आपले संत म्हणतात देवाचे 24 अवतारात नाही, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कन्माळू कृपाळू दिना लागी उधरणे. अनंत अवतार आहेत देवाचे, अनंत. अवताराची रास आहे. किती अवतार झाले तो अंदाज. किती कोणाकोणासाठी काय काय अवतार धारण केले. एक वस्त्ररूप अवतार आहे देवाचा. द्रौपदीला वस्त्र पुरले ना, द्रौपदीचे वस्त्रच भगवान झाला ना. वस्त्रे हरणे वस्त्रे कशी झाली माऊली. किती अवतार आहे. पण भागवताने 24 अवतार सांगितलेले आहेत. मुख्य पहिला अवतार सनत कुमारांचा आहे. ऐका नाही का, महत्वाचा आहे. सनत कुमार, सनत सनंदन सनातन सनत कुमार. पहिला अवतार सनत कुमारांचा आहे. सनत कुमार हे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. सनत कुमार हे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. म्हणजे सर्व धर्मामध्ये ब्रह्मचर्य पहिला धर्म आहे. आश्रमातील पहिला आश्रम कोणता आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ज्या एखाद्या साधकाच्या मनात स्त्रीबद्दल आसक्ती जरी जागृत झाली तरी त्याच्या ब्रह्मचर्याचं पतन आहे. त्याला लग्न नाही करावं लागत, काहीच नाही करावं. फक्त आसक्ती स्त्रीचा भाव मनात जागृत झाला की झालं ब्रह्मचर्याचं पतन. ब्रह्मचर्य म्हणजे सोपं नाही. म्हणजे काय? जी जी गोष्ट आपण करतो त्या सर्व गोष्टीला शास्त्राने काही सांगितलं ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. ब्रह्मचर्याशिवाय मन स्थिर राहणार नाही. ब्रह्मचर्याशिवाय मन बुद्धी चित्त अहंकार पवित्र होत नाही. एका ब्रह्मचर्याच्या पतनानं 40 दिवस माणसाचं मन जागेवर येत नाही. अवघड आहे सर्व. वाटते तेवढं सोपं नाहीये. म्हणून
ब्रह्मचर्यानं अंतःकरण शुद्ध होते म्हणून पहिलं फल ब्रह्मचर्य आहे. दुसरा अवतार वराह नारायणाचा आहे. दुसरा अवतार कोणता आहे? वराह नारायणाचा. वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस कोणता? ज्या दिवशी सत्कर्म घडते तो दिवस श्रेष्ठ समजावा. सत्कर्मामध्ये लोभ विज्ञान लोभाला संतोषाला जिंकलं पाहिजे. जोपर्यंत आपण या सर्व गोष्टी करत नाही तोपर्यंत शास्त्र सांगते